आहे। आदरणीय पाठारे साहेब आणि रामचंद्र मोरे साहेब यांना विनंती आहे की आपण या मुख्य विचार मंचकावरून या विचार मंचकाची शोभा द्विगुणित करायची आहे। खुशाल शेठ ओसवाल साहेब, श्रद्धेचे आसन स्नेहाचे सुमने, श्रद्धेचे आसन स्नेहाचे सुमने, आपल्या स्वागतासाठी आतुर झाली मने, आपल्या स्वागतासाठी आतुर झाली मने। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने राहुलबाई असतील, सगळे उद्योजक असतील, खुशाल शेठ यांचे सहर्ष स्वागत आपण करणार आहोत। मी विनंती करतोय समीरजी कांबळे जयंती उत्सव कमिटीचे की यांनी पुढे स्वागत करण्यासाठी पुढे यायचं आहे। आपल्या सुधागड तालुक्याला लाभलेले एक ज्येष्ठ नेतृत्व, अगदी अगत्यशील व्यक्तिमत्व म्हणजेच पीडी डुमना साहेब यांचे ते आगमन झालेले आहे। डुमना साहेबांना विनंती आहे की या विचार मंचकावर आपण आलेले आहात, आपलं सहर्ष स्वागत आपण करूया। आपले येणे म्हणजे केवळ येणे नसते, आपले येणे म्हणजे केवळ येणे नसते, काळजावर कोरलेले लेणे असते। आपले येणे म्हणजे केवळ येणे नसते, काळजावर कोरलेले लेणे असते। निमंत्रणाचा मान ठेवून आपण इथे येता, ज्ञानी गुणी प्रज्ञावंत विराजमान होता। आपले प्रत्येक विचार अनुभवांचे देणे असते। आपले येणे म्हणजे केवळ येणे नसते, तर काळजावर कोरलेले लेणे असते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने पीडी डुमना साहेब यांचं सहर्ष स्वागत। तदनंतर आदरणीय संदेशजी भालेराव यांना मी विनंती करतो की पुढील शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे आणि यांचा शुभ सन्मान मी विनंती करते पंडित वाघमारे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे। परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा, परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा, स्वागताच्या पुष्पमाळा अर्पूया त्यांच्या गळा, अर्पूया त्यांच्या गळा। आजचा हा 135वा जयंती महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे आपल्या या विचार मंचकाची शोभा द्विगुणित करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सदस्य शर्मिलाताई शरद बोडके मॅडम यांचं इथे शुभागमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत त्यांचे पती तथा माणगाव बुद्रुकचे आदरणीय सन्माननीय उपसरपंच मान्य शरददादा बोडके साहेब यांना मी विनंती करतो की आपण या विचार मंचकावर येऊन इथे विराजमान व्हावं। शर्मिलाताईंना विनंती आहे की आपण या विचार मंचकावर येऊन या विचार मंचकाची आपण शोभा द्विगुणित करावी। मी तदनंतर विनंती करतोय अमितजी गायकवाड यांना की आपण हा शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी इथे यायचं आहे। अमितजी गायकवाड यांचा शुभ सन्मान सुभाष गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण इथे करणार आहोत। माणसाला एकदा ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही आणि हे कार्यप्रेरक व्यक्तिमत्व आज या विचार मंचकाची शोभा वाढवत आहे। आणि या विचार मंचकाची शोभा वाढवण्यासाठी इथे उपस्थित अमितजी गायकवाड यांचं सहर्ष आपण स्वागत करणार आहोत। मी महिला कमिटीच्या दोन्ही आपल्या सन्माननीय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हौसाबाई महादू कांबळे आणि उपाध्यक्ष शोभा हौसाबाई महादू साळुंके आणि उपाध्यक्ष शोभा बबन साळुंके या दोघींनाही विनंती करतो, विनम्र विनंती करतो की आपण पुढील शुभ सन्मान करण्यासाठी आपल्या शुभ हस्ते आपण इथे यायचं आहे। मित्रांनो, स्त्री म्हणजे कर्तबगारीचा दुसरा कळस आणि या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांमुळेच आज या विचार मंचकावर रायगड जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सदस्य आदरणीय शर्मिलाताई शरद बोडके मॅडम यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं आपण इथे सहर्ष स्वागत करणार। तत्पूर्वी त्यांना फेटा आपण इथे बांधणार आहोत। हे निळे वादळ आहे शर्मिलाताई, वारा नाही हा तर झंझावात आहे, वारा नाही हा तर झंझावात आहे। आपल्या कार्याची ही तर खरी सुरुवात आहे, आपल्या कार्याची ही तर खरी सुरुवात आहे। कारण आपण म्हणतो की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्या पद्धतीने शिक्षण दिलं आणि आपण ज्या क्रांती ज्योतींना स्त्री शिक्षणाच्या प्रणेता म्हणतो अशा पहिल्या शिक्षिका आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना या महिला आज ज्या पदावर आहेत त्या पदावर पोहोचण्यामध्ये ज्या क्रांती ज्योतींचा वाटा आहे आणि त्याच क्रांती ज्योतींचा शुभ सन्मान आज या मंचकावर शर्मिला ताईंच्या रूपाने आपण इथे करतोय। आज या कार्यक्रमासाठी आमचे मित्र तथा मुख्याध्यापक प्राध्यापक आंबेडकरी चळवळीचे विचारवंत इतिहासाचे गाडे अभ्यासक कवी लेखक प्रज्ञावंत असे गुणवान गुरुजन प्राध्यापक राजेजी गणपत गायकवाड यांचं शुभागमन झालेलं आहे।
आज ते प्रमुख वक्ते आहेत, त्यांना विनम्र विनंती आहे की आपण या विचार मंचकावर येऊन स्थानापन्न व्हावं। तदनंतर पत्रकार माननीय श्री संदीपजी ओहाळ साहेब यांचं सहर्ष आपण स्वागत करणार आहोत। सर्वप्रथम आपण आता इथे मायेचे उपदार शाल आणि विचार पुष्प सुगंधित पुष्प देऊन आदरणीय शर्मिला वहिनींचं इथे सहर्ष स्वागत करतो। रायगड जिल्हा परिषदेच्या सन्माननीय सदस्या, रायगड जिल्हा परिषदेवर या जांभूळपाडा गणातून ज्यांची निवड झाली आणि आता ज्या आपल्या कार्याचा ठसा उत्तम पद्धतीने जिल्हा परिषदेवर उमटवत आहेत, अशा शर्मिला वहिनींचं, शर्मिलाताईंचं मनपूर्वक आपण स्वागत करूया। प्रदीप प्रकाश साळुंके यांना मी विनंती करतो की पुढील शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत, त्यामुळे आपण पुढे यावं। अगदी आपण म्हणतो ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो, परंतु यशस्वी स्त्रियांच्या मागे सुद्धा शरददादांसाठी सारख्या पुरुषांचा हात आहे आणि अगदी जमिनीवर उभं राहणारे व्यक्तिमत्व आहे शरददादांचं। पुढील शुभ सन्मान आपण करतोय। मी शरददादा यांना विनंती करतोय, शरदजी बोडके यांना, की आपण पुढे यायचं आहे। आपला शुभ सन्मान या विचार मंचकावर आदर्श मित्र मंडळ वासुंडे तथा मातोश्री रमाबाई महिला मंडळ आदर्श नगर वासुंडे यांच्या या 135व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आपण करतोय। मी विनंती करतो की आपण या शुभ सन्मानाचा स्वीकार करावा। तदनंतर पत्रकार बंधू संदीपजी ओहाळ साहेब इथे आलेले आहेत, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करावं। माझी विनंती आहे की ओहाळ साहेबांना की आपण मुख्य विचार मंचकावर येऊन आपला या यथोचित मान सन्मानाचा स्वीकार करावा। विशाल गायकवाड यांना मी विनंती करतो की आपले शुभ हस्ते आपण संदीपजी यांचं सहर्ष स्वागत करणार आहोत। सर्वांना एकत्रित आणत या एकत्रितेचा धागा आज 135व्या जयंती निमित्ताने आपण इथे करतोय आणि त्या निमित्ताने पत्रकार बंधूंचं सहर्ष स्वागत आपण इथे करतोय। मी गायकवाड सरांना विनंती करतोय की आपण विचार मंचकावर येऊन स्थानापन्न व्हावं। तदनंतर एक ज्येष्ठ आदर्श व्यक्तिमत्व जांभूळपाडा विभागातील हरिश्चंद्रजी पाटील यांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत। त्यांना मी विनंती करतो की पुढील शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यायचं आहे आणि खजिनदार जयंती उत्सव कमिटीचे मनोजजी बाळकृष्ण वाघमारे यांना मी विनम्र विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या आदर्श मित्र मंडळाच्या वतीने आदर्श अशा स्वागताचा आपण सुरुवात करावी। नाविन्याची आस, उत्तमाचा ध्यास, योग्य निर्णय, अचूक नियोजन, अभ्यासाची कास, आव्हानांचे भान, परिस्थितींची जाण, तुमच्या रूपाने लाभले आम्हा अतिथींचे वरदान। तदनंतर युवा नेतृत्व आरपीआय या गटातून खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे आमचे मित्र, एक रुबाबदार व्यक्तिमत्व भावेजी गायकवाड यांचं शुभ सन्मान आपण करणार आहोत। माझी विनंती आहे की आपण शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे। मी विनंती करते भावेजी साळुंके यांना, भावेजी साळुंके यांनी आपल्या शुभ हस्ते भावेजी गायकवाड यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे। मित्रांनो, आंबेडकरी चळवळीचे विचार ज्येष्ठांपासून श्रेष्ठांपर्यंत आणि तरुणांपासून आबाल वृद्धांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सगळ्या तरुण आपल्या सहकार्यांचं यथोचित मान सन्मान करणं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि या विचार मंचकाच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्ताने आपण इथे आलात, आपलं मनपूर्वक आपण सहर्ष स्वागत करूया। तदनंतर शंकरजी जाधव यांना मी विनंती करतो की आपण पुढील शुभ सन्मान स्वीकारायचा आहे। विश्वासजी गायकवाड यांना मी विनंती करतोय की आपण या शुभ सन्मानासाठी पुढे यायचं आहे। मित्रांनो, ज्योत म्हणून जळणाऱ्यांना पोळण्याची भीती नसते, ज्योत म्हणून जळणाऱ्यांना पोळण्याची भीती नसते आणि दुसऱ्यांना भरभरून देणाऱ्या तुम्हा सगळ्या प्रज्ञावंत विचारवंतांच्या सारख्या व्यक्तींची ओंजळ कधीच रीती नसते। आणि या भरलेल्या ओंजळीनं आज या विचार मंचकावर आपण आलेले आहात, आपल्या सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। तदनंतर अशोकजी वाघमारे यांना माझी विनम्र विनंती आहे की पुढील शुभ सन्मान आपण स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे। राहुलजी साळुंके यांना माझी विनंती आहे की आपण पुढे शुभ स्वागत करण्यासाठी यायचं आहे। मित्रांनो, लढण्याचा इतिहास आमचा हारणे आमच्या रक्तात नाही आणि जोवर मैदानात उभे आम्ही शत्रूला जिंकणं शक्य नाही
असा आंबेडकरी विचारांचा बाणा तळागाळामध्ये जनतेमध्ये पोहोचवणाऱ्या या विचारवंतांच्या या येण्यानं हा विचार मंच अगदी खुलून गेलेला आहे। तदनंतर पुढील स्वागत सन्मान्य चंद्रकांतजी साळुंके यांचं आपण करणार आहोत। त्यामुळे माझी विनंती आहे चंद्रकांतजी साळुंके यांना की आपण पुढे यायचं आहे आणि पुढील स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय साहिल साळुंके यांना की आपल्या शुभ हस्ते आपण साळुंके साहेबांचा यथोचित मान सन्मान इथे करणार आहोत। आनंद सोहळ्याला माधुर्य कलिकांचे अन स्वागत करूया उपस्थित मान्यवरांचे। आपले येणे हे मांगल्याचे लेणे, आपले येणे हे विचारांचे देणे। तदनंतर पुढील स्वागत सन्मान्य धोंडू बोडेकर साहेबांचा आपण करणार आहोत। धोंडू बोडेकर साहेबांना माझी विनंती आहे की हा पुढील शुभ सन्मान आपण स्वीकारण्यासाठी इथे यायचा। योगेश साळुंके यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान इथे करणार आहोत। वळून कुणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही, वळून कुणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं काही अडलं नाही। शेवटी पानांनीही साथ सोडली पण पठ्ठ्यानं बहर न सोडलं नाही, अशी विश्वगुज वृत्ती आदर्श मित्रमंडळ वासुंडेच्या सगळ्या कमिटीची आहे। आणि त्यामुळेच की काय आज या विचार मंचकावर अनेक प्रज्ञावंत गुणवंत धार्मिक राजकीय विचारवंत इथे आलेले आहेत। योगेशजी कांबळे यांचा आपण पुढील शुभ सन्मान करणार आहोत। योगेशजी कांबळे यांना माझी विनंती आहे की शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे। जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्लजी साळुंके यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अतिथींचा शुभ सन्मान करायचा आहे। असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तरी। सगळी विचारवंत मंडळी आहेत आणि आयुष्याला आंबेडकरी विचारांना उत्तर देत आज या समाज व्यवस्थेला घडवण्याचा आणि समाज व्यवस्थेवर परखड आपण म्हणूया आसूड ओढण्याचं काम ही सगळी तरुण मंडळी करत आहेत। त्यांचा शुभ सन्मान या विचार मंचकावर आपण इथे करूया। तदनंतर मिलिंदजी साळुंके यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कोंडूदादा शिंदे साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करणार आहोत। कोंडूदादा शिंदे यांना माझी विनम्र विनंती आहे की आपण हा शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करार पाहिला आणि हा विचारांचा करार आज आपण इथे करतोय, अभिजित अपेक्षित वाघमारे यांच्या शुभ हस्ते आपण हा पुढील शुभ सन्मान करतोय। मातोश्री रमाबाई महिला मंडळ आदर्शनगर वासुंडे यांचा आदर्श परिपाठ आहे की आलेल्या या अतिथीगणांचं या विचार मंचकाच्या वतीने या संपूर्ण ग्रामस्थांच्या आणि या संपूर्ण अशा या आपल्या विचार मंचकाच्या वतीने सहर्ष स्वागत करूया। तदनंतर आदरणीय किशोरदादा देशमुख साहेब इथे आलेले आहेत। त्यांना मी विनंती करतो की पुढील शुभ सन्मान आपण स्वीकारण्यासाठी यायचा आहे। बांधुनी स्वप्नांची शिदोरी झालोय वाऱ्यावरती स्वार, बांधुनी स्वप्नांची शिदोरी झालोय वाऱ्यावरती स्वार। करूया अवकाशाला गवसणी, आज करूया या आव्हानांचे गगनपार। तसाच हा एक सुंदर सन्मान सोहळा आदर्शनगर मित्रमंडळ वासुंडे यांच्या वतीने आपण करतोय। मनोजजी वाघमारे यांना मी विनंती करतो की आपले शुभ हस्ते हा पुढील शुभ सन्मान आपण करणार आहोत। हे 9वे वर्ष आहे आणि या 9व्या वर्षाच्या निमित्ताने या विचार मंचकावर आलेल्या सगळ्या अतिथी गणांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया। मी मंडळाचे खजिनदार भगवानदादा यांच्या शुभ हस्ते या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये ग्रामपंचायतीच्या रूपाने ग्रामपंचायतीचा उत्तम कार्यभार प्रशासन व्यवस्था उत्तम हाताळणारे आमचे ज्येष्ठ विचारवंत आंबेडकरी चळवळीचे प्रखर विचारवंत आदरणीय रमेशदादा साळुंके साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। सन्मान्य सरपंच साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत, कारण आज तेच मुख्य आयोजक आहेत आणि यांचा शुभ सन्मान हा आमचाच बहुमान असेल। प्रत्येक यशाचं पाऊल ज्यांच्याकडे वळतं, प्रत्येक यशाचे पाऊल त्यांच्याकडे वळते। जीवन कसे जगावे रमेश दादा आपल्याकडे पाहूनही कळते। प्रत्येक सत्कार्याला तुमचे पाठबळ मिळते। कर्तव्य म्हणजे काय रमेश दादा तुमच्याकडे पाहूनच कळते। आणि या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने सन्माननीय बाबूदादा शेडगे हे सुद्धा आज इथे उपस्थित आहेत। या विचार
दोघांनाही माझी विनम्र विनंती आहे की आपण या विचार मंचकावरून विराजमान व्हावं। सुधागड तालुक्याला ताईंच्या वतीने एक उत्तम असा आदर्श नेतृत्व लाभलेला आहे आणि या विचार मंचकावर आपलं येणं म्हणजे खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले यांनी जो परिश्रम जे कष्ट घेतले आणि स्त्री शिक्षणाचं बीज रोवलं त्या स्त्री शिक्षणाला खऱ्या अर्थानं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे। अक्षताताई समीर कांबळे यांना माझी विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते आपण पुढील स्वागत करणार आहोत। स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध, स्वागत म्हणजे संस्कारांचे लेणे, स्वागत म्हणजे मान सन्मान देणे, श्रद्धेचे आसन, स्नेहाची सुमने आणि जागृतीताई आपल्या आगमनासाठी आपल्या स्वागतासाठी आज आतुर झाली। आदर्श मित्रमंडळ वासुंडे आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची मने कारण आज आपण इथे आलात या विचार मंचकाची शोभा वाढवलीत आणि सभापतीपदी विराजमान झाल्यानंतर सर्व महिला वर्गांना अत्यंत आनंद झाला की अगदी सुशिक्षित सुविद्य अशा सभापती आपल्याला लाभल्या आणि जी वैभवशाली परंपरा सुधागड तालुक्याला सभापतींच्या रूपाने लाभलेली आहे त्या वैभवशाली परंपरेला एक कुठेतरी कोंदण देण्याचं काम आदरणीय जागृतीताई यांच्या रूपाने आज मिळतंय। मी आज या आदर्श नगर वासुंडे तथा मातोश्री रमाबाई महिला मंडळ आदर्श नगर वासुंडे यांच्या वतीने आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सभापती ताईंचं इथे सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। संस्कृतीची रीत अशी ही सदैव तत्पर आतिथ्याला कार्यसिद्धीच्या मानकर्यांनो शब्द फुले ही स्वागताला, शब्द फुले ही स्वागताला। जागृतीने विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं। तदनंतर लगेचच सन्माननीय राजेदादा मानकर यांचे इथे शुभागमन झालेले आहे। अतिशय आदर्श व्यक्तिमत्व, आम्हाला वारंवार सहकार्य करणारे आणि गायनाच्या क्षेत्रामध्ये आपला उत्तम असा अमूर्ताचा ठसा ज्यांनी उमटवलेला आहे अशा रायगड जिल्ह्यातील विख्यात गायक तथा अगदी प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे राजेदादा मानकर साहेब इथे आलेले आहेत। मी विनंती करतोय गणेशजी हरी साळुंके यांना की आपल्या शुभ हस्ते राजेशदादांचा आपण यथोचित स्वागत सन्मान इथे करायचा आहे। उत्साहाचा आनंदाचा चैतन्याचा मेळा, उत्साहाचा आनंदाचा चैतन्याचा मेळा, हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा। राजेशदादांचं कायम आमचं प्रेम राहिलेलं आहे आणि आज जागृतीताईंच्या पाठीमागे खंबीर त्यांचं साथ आहे आणि ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली त्याचवेळी त्यांचा विजय सुनिश्चित मानला होता आणि त्यासाठी सातत्याने संघर्ष करत असताना आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून एक आदर्श काम राजेशदादांच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे। राजेशदादा आपण या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आमचं संपूर्ण मंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। सन्माननीय अशोकजी दळवी साहेब आज या विचार मंचकाच्या इथे उपस्थित झालेले आहेत। अशोकजी दळवी साहेब यांना माझी विनंती आहे की या विचार मंचकावर येऊन आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या आदर्श सत्काराचा आपण स्वीकार करावा। सन्माननीय जय साळुंके यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एका ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान आपण इथे करूया। मित्रांनो, परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा, परिश्रमाने ज्यांचे कार्य बहरले आले फळा, स्वागताच्या पुष्पमाळा अर्पूया त्यांच्या गळा, अर्पूया त्यांच्या गळा। सन्मान्य आमचे जांभूळपाडा केंद्रातील सर्व शिक्षक वृंद इथे सन्माननीय नितीनजी जाधव हे सुद्धा या 135व्या जयंती निमित्ताने इथे आलेले आहेत। जाधव साहेबांना विनंती आहे की या विचार मंचकावर आपण स्वागताचा स्वीकार करावा। आर्यन साळुंके यांच्या शुभ हस्ते आपण आता त्यांचं स्वागत करणार आहोत। तदनंतर आमच्या सगळे आदर्श गुरुवर्य
माजी सरपंच सन्माननीय पांडुरंगदादा दळवी साहेब हे सुद्धा या विचार मंचकावर उपस्थित झालेले आहेत। या विचार मंचकावर दळवी साहेबांचं इथे आपण सहर्ष स्वागत करणार आहोत। हा आंबेडकरी चळवळीचा हा महोत्सव आहे आणि या विचारवंतकाच्या वतीने आपण या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। पांडुरंगजी दळवी साहेब यांना विनंती आहे की या शुभ सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने आज आदरणीय सरपंच साहेब दळवी साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांचाही शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत। सुभाषजी गायकवाड यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि सुधागड तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीचा आदर्श कारभार कसा हाताळावा हे ज्यांनी आपल्याला आदर्श परिपाठ इथे घालून दिलेला असे दळवी साहेब इथे आलेले आहेत। त्यांचाही या विचार मंचकावर आपण सहर्ष स्वागत करूया। तदनंतर सन्माननीय प्रमोदजी गायकवाड साहेब हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। प्रमोदजी गायकवाड साहेब यांना विनंती आहे की आपण या शुभ सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे। स्वागत करणे आपुले मने आतुर जाहली, स्वागत करणे आपुले मने आतुर जाहली, भावनांना शब्दांची अन 7 सुरांची लाभली, 7 सुरांची लाभली। पुढील शुभ सन्मान आपण आता करतोय। चंद्रकांतजी वाघमारे यांना मी विनंती करतो की आपले शुभ हस्ते आपण पुढील शुभ सन्मान इथे करायचा आहे। तदनंतर सन्मान्य प्रमोदभाई पाठारे यांचं सुद्धा इथे शुभागमन झालेलं आहे। प्रमोदभाई पाठारे यांना माझी विनम्र विनंती आहे की या विचार मंचकावर येऊन आपण सहर्ष स्वागत करायचं आहे। सन्मान्य प्रमोदजी पाठारे यांना मी विनंती करतोय की आपण पुढील शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे। तदनंतर आमचे सगळे आदर्श गुरुवर्य अगदी या विचार मेळाव्याला एकत्रित आलेले आहेत। जांभूळपाडा गणातून सगळे आमचे खारतोडे सर असतील, आमचे सगळे ज्येष्ठ सहकारी असतील, रांजणे सर असतील, कायदे सर असतील, या सगळ्यांना विनंती की आपण एकत्रित वरती यायचं आहे। सन्मान्य विश्वासभाई गायकवाड हे सुद्धा इथे आलेले, त्यांचं सहर्ष स्वागत आपण करणार आहोत। विश्वासभाईंना विनंती आहे की आपण पुढील शुभ विश्वासजी गायकवाड यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते आपण सहर्ष स्वागत करायचं आहे। याच दरम्यान सुधागड तालुक्यामधील एक अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जांभूळपाडा विभागाचे सन्माननीय अध्यक्ष, हसतमुख व्यक्तिमत्व विलासदादा पालवे, त्यांच्या समवेत आमचे संतोषदादा आंग्रे आलेले आहेत, त्यांच्या समवेत बाळदादा देशमुख आलेले आहेत। त्यांना विनम्र विनंती आहे की आपण या विचार मंचकावर येऊन विराजमान व्हावं। समीरजी कांबळे यांना विनंती आहे की आपण या विचार मंचकावर विलासदादांना सहर्ष इथे स्वागत करायचं आहे। नाविन्याची आस उत्तमाचा ध्यास, नाविन्याची आस उत्तमाचा ध्यास, योग्य निर्णय अचूक नियोजन आणि अभ्यासाची कास, आव्हानांचे भान परिस्थितीची जाण, विलासदादा तुमच्या रूपाने आम्हाला लाभले अतिथींचे वरदान, अतिथींचे वरदान। अतिशय अजात शत्रू व्यक्तिमत्व, प्रत्येक कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती लागते असे आदरणीय विलासदादा यांच्या निमित्ताने आज आपण एक सुंदर क्रिकेटचा महोत्सव सुद्धा पाहिला। विलासदादा यांचे इथे आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने 135व्या जयंतीच्या निमित्ताने विलासदादा पालवे साहेबांचं मनपूर्वक स्वागत करूया। तदनंतर त्यांच्या समवेत आदरणीय संतोषदादा हे सुद्धा इथे आलेले आहेत। संतोषदादा तुमचं घेऊया, नंतर भेट लावूया। संतोषदादांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत। सागर साळुंके यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संतोषदादांचं सहर्ष स्वागत करणार आहोत। सागर या आपण पुढे। घ्यावी उंच झेप गगनी आपण यश आणि कीर्तीची, शोभा वाढवावी या विचार मंचकाची। आदर्श कांबळे यांना मी विनंती करतो की पुढील शुभ सन्मान आपण करणार आहोत। आपले शुभ हस्ते आपण प्रहार संघटनेचे सुधागड तालुक्याचे लढवय्ये नेते बाळादादा इथे आलेले आहेत। बाळादादा देशमुख यांना मी विनंती करतोय की आपण पुढील शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी विचार मंचकाच्या समोर यायचं आहे। बाळादादा या आपण। हिम्मत ना खोना अभी बहुत आगे जाना है,
हिम्मत ना खोना अभी बहुत आगे जाना है, विलासदादा जिन्होंने कहा था तुम्हारे बस का नहीं उन्हें भी कर दिखाना है, अशी बाळदादांची आपण ओळख सांगूया आणि तदनंतर पुढील शुभ सन्मान आपण करण्यासाठी विनंती करतोय। मी सगळे आमचे शिक्षक आहेत त्यांना पुनश्च एकदा विनंती करतो की आपण आपण सगळ्यांनी या सगळ्यांचा शुभ सन्मान आपल्याला करायचा आहे। आमचे मागच्या रांगेमध्ये सुद्धा शिक्षक विराजमान झाले, त्यांना एकत्रित विनंती आहे की या आपण सगळ्यांचा शुभ सन्मान गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू साठे सर असतील, रोहित पाटील सर असतील, लहू जायबाई सर असतील, आमचे रांजणे सर असतील, आदरणीय आमचे पवार सर असतील, आदरणीय आमचे खातोडे सर असतील, या सगळ्यांचा बहुमान या विचार मंचकावर आपण करतोय। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की माणसाला घडवणारं फक्त पुस्तक असतं आणि जिथे पुस्तक असतं तिथे आपलं मस्तक विचारशील असतं आणि जिथे मस्तक विचारशील असतं ते मस्तक कधी कुणा अन्यायाच्या पुढे नतमस्तक होणार नाहीये। आणि हे सगळे पुस्तकांच्या रूपाने सगळ्यांना विचारांचं ज्ञान देणारे आमचे सगळे गुणवंत गुरुजन इथे आलेले आहेत, त्या सगळ्यांचा शुभ सन्मान बहुमान आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतोय। बांधुनी स्वप्नांची शिदोरी झालोय वाऱ्यावरती स्वार, बांधुनी स्वप्नांची शिदोरी झालोय वाऱ्यावरती स्वार, आज करूया क्षितिज पार। आदर्श मित्रमंडळ वासुंडे यांच्या वतीने आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्या आदर्श गुरुवर्यांचा शुभ सन्मान इथे करतोय। आणि जागृतीताई मानकर यांचं सुद्धा आता सभापती पदावर निवड झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये बहुमूल्य असं योगदान आणि त्या निमित्ताने त्यांचं कार्य सुरू झालेलं आहे आणि त्यांच्या कार्याला संपूर्ण गुरुवर्यांचा आमचा सलाम असेल। या सगळ्यांचं शुभ स्वागत आपण इथे करतोय। तदनंतर आदरणीय श्यामदादा प्रभाकर दळवी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचाही शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत। आदर्श मित्रमंडळ वासुंडे तथा मातोश्री रमाबाई महिला मंडळ आदर्श नगर वासुंडे उत्सव कमिटीचे अपेक्षित भगवान वाघमारे तथा एक एक करून आपण सगळ्यांचा शुभ सन्मान करायचा आहे। युट्यूबवर आपल्या सगळ्यांचं फोटो सेशन आपण इथे करतोय। सगळे आमचे आदर्श व्यक्तिमत्व आहेत, या सगळ्यांचा आज आपण या विचार कराराच्या वतीने विचार मंचकावर इथे आदर्श शुभ सन्मान करूया। मित्रांनो, आनंद हा नेहमीच चंदनासारखा असतो, तो दुसऱ्यांच्या कपाळी लावला की आपल्याला सुद्धा सुगंधित करून जातो। माता रमाई माता भीमाई यांनी ज्या पद्धतीने विचारांचा मेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भोवती गुंफला आणि त्यामुळेच या प्रज्ञा सूर्याचा या संपूर्ण जगाला हेवा वाटला आणि त्या निमित्ताने आज सगळ्या आदर्श गुरुवर्यांचा शुभ सन्मान आपण करतोय। अतिशय उत्तम क्रीडापटू असणारे आमचे चाटे सर इथे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करूया। सुधागड तालुक्याचं नाव विभाग स्तरावर नेणारे उत्तम गुरुवर्य आहेत। तदनंतर माननीय श्यामदादा प्रभाकर दळवी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, श्यामदादांचं आपण सहर्ष स्वागत करूया। सुनील शंकर साळुंके यांच्या शुभ हस्ते आपण दळवी साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत। माझी विनंती आहे की आपण या शुभ सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी इथे यायचं आहे। सन्माननीय शारदाताई ज्ञानेश्वर गायकवाड ग्रुप ग्रामपंचायत परळीच्या सन्माननीय सदस्य ज्यांचं सुंदर कार्य परळी ग्रामपंचायतीमध्ये सुरू आहे, त्यांना विनंती आहे की आपण विचार मंच करू। विजयदादा साळुंके यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे। विजयदादा साळुंके यांच्या शुभ हस्ते आपण दळवी साहेबांचं सहर्ष स्वागत करणार आहोत। सन्माननीय वसंत भाऊ केदारी साहेब हे सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांनाही विनम्र विनंती आहे की आपण या शुभ सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी इथे यायचं आहे। विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, परंतु ज्या गोष्टी करतात त्या मात्र वेगळेपणाने करतात आणि तोच वेगळेपणा आदर्श मित्रमंडळ वासुंडे यांनी जपलेला आहे आणि त्या निमित्ताने या विचार मंचकावर आपण पुढील शुभ सन्मान इथे करतोय। वसंतजी केदारी साहेब इथे आलेले आहेत, वसंत भाऊंचं आपण इथे सहर्ष स्वागत करूया। त्यांचा शुभ सन्मान हा आमचा बहुमान असे या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाचा आदर्श सृजनशील व्यक्तिमत्वाचा शुभ सन्मान सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांची गरुड भरारी आपण पाहिलेली आहे अशा वसंत भाऊंचा इथे यथोचित मान सन्मान आपण करतोय। सन्माननीय शारदाताई गायकवाड मॅडम यांचे इथे शुभागमन झालेले आहे। शारदाताईंना माझी विनम्र विनंती आहे
की आपण पुढे यायचं आहे। शारदाताई यांना माझी विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे, आपला शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत। क्रांतीताई अशोक कांबळे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते क्रांतीताई आपण पुढे यायचं आहे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत। घरी असो वा बाहेर हिला नसतो कधीच वेळ, मात्र संसार आणि करिअरचा बसविते उत्तम असा मेळ। विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यात आहे हिची गती, विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यात आहे हिची गती, नेहमीच राहते परफेक्ट मग शिक्षण असो वा माहिती। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीचा कार्यभार हाताळणाऱ्या महिला आपल्याला मिळाल्या। आज सभापती महोदया आज या सुधागड तालुक्याचा कार्यभार त्यांच्या हाताने त्या आज प्रशासकीय कणखरपणा दाखवत आहेत। त्यांच्याच पद्धतीने जिल्हा परिषदेवर महिला राज म्हणजे आदरणीय शर्मिलाताई आहेत। या त्रिवेणी संगमाचं म्हणजे मी म्हणेन की कुठेतरी गंगा यमुना कावेरी यांचा शुभ संगम आज या स्त्री मेळाव्याच्या निमित्ताने विचार मंचकावर झालाय असं आपण सांगूया। आणि खऱ्या अर्थानं ही सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना विनम्र आदरांजली असेल। तदनंतर चंद्रकांतजी पिठू साळुंखे ज्येष्ठ आणि आदर्श व्यक्तिमत्व आज इथे उपस्थित आहेत। त्यांना माझी विनम्र विनंती आहे की आपण हा पुढील शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी या विचार मंचकावर यायचा आहे। निलेश बळीराम साळुंके यांच्या शुभ हस्ते आपण हा पुढील शुभ सन्मान करणार आहोत। मित्रांनो, शब्द शब्द दुमदुमला तर नाद होतो, शब्दाला शब्द घासला तर मात्र वाद होतो, शब्दाला शब्द जुळला तर संवाद होतो आणि शब्दाला शब्द खुलला तर सुसंवाद होतो। आज या विचारांच्या मंचकावर सुसंवाद साधण्याचं काम आदर्श मित्रमंडळ वासुंडे करत आहे आणि त्या या आदर्श अशा 135व्या जयंती महोत्सवाचं आज औचित्य साधून आलेल्या सगळ्या अतिथीगणांचं आपण यथोचित मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूया। आलेल्या सगळ्या मान्यवरांचं मग कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक क्षेत्रामध्ये जे आलेल्या त्या सगळ्यांचा शुभ सन्मान आपण शब्द सुमनाने करूया। आणि त्यानंतर आज या कार्यक्रमाच्या सांगतो सगळ्या विचार मंचकावर विराजमान झालेल्या प्रमुख अतिथींना माझी विनंती आहे की आपण पहिल्या रांगेमध्ये इथे विराजमान व्हावं। पहिल्या आणि दुसऱ्या रांगेमध्ये कृपया प्रमुख मान्यवरांना त्यांच्या पदाप्रमाणे आपण बैठक व्यवस्थेची उपलब्धता करून द्यावी अशी माझी विनम्र विनंती आहे। सभापती मॅडम यांना जिल्हा परिषद सदस्य मॅडम यांना की विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि लगेचच आपण प्रमुख व्याख्यानाला इथे सुरुवात करणार आहोत। सन्मान्य अमोलदादा साळुंके इथे आलेले आहेत आणि वैभवजी केदारी हे सुद्धा इथे आले आहेत। त्यांना विनंती आहे की आपण विचार मंचावर विराजमान व्हावं। मान्यवरांना विनंती आहे की आपण कुठेही जाऊ नये की आपण आता लगेचच मुख्य व्याख्यानाला इथे सुरुवात करणार आहोत। त्यामुळे शरद दादा माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं। याच दरम्यान आदरणीय सन्मान्य अमोलजी साळुंके यांना विनंती आहे की आपण शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे। याच दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुनील भाऊ गायकवाड यांनाही विनंती आहे की आपण हा शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे। सुनील भाऊ गायकवाड तदनंतर आपण वैभवजी केदारे यांचं सुद्धा विचार मंचकावर विचार प्रेरणेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत करणार आहोत। सुनील भाऊंना विनंती आहे की या आपण समोरच या। सुनील भाऊ
आदर्श मित्र मंडळ वासुंडे व मातोश्री रमाबाई महिला मंडळ आदर्श नगर सारनाथ बुद्ध विहार वासुंडे यांच्या संयुक्त विद्यमानाने महामानव क्रांतीसूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती महोत्सव तुम्हा सगळ्यांच्या येण्यानं आज हा दुग्ध शर्करा योग इथे एकत्रित झालेला आहे। आज या निमित्ताने सुनील भाऊंना विनंती आहे की आपण सुद्धा समोर व्यासपीठाच्या समोर विराजमान व्हायचं आहे। आमचे केदारी बंधू इथे आलेले आहेत, त्यांचेही सहर्ष स्वागत या उत्सव जयंती उत्सव कमिटीच्या वतीने आपण करूया आणि मुख्य कार्यक्रमाला इथे सुरुवात करणार आहोत। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही सगळेजण इथे आलेला तुम्हा सगळ्या प्रज्ञावंत विचारवंतांचा या विचार मंचकाच्या वतीने सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक शब्द सुमनांनी स्वागत करूया। लगेचच आपण या प्रमुख व्याख्यानाला इथे सुरुवात करणार आहोत। प्राध्यापक माननीय श्री राजेशजी गणपत गायकवाड सर पाली सुधागड यांना मी विनंती करणार आहे की आपण या मुख्य व्याख्यानाला थोड्या वेळातच सुरुवात करावी आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांना सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की आपण विचार मंचकाच्या समोर इथे विराजमान व्हावं। आताच थोड्या वेळातच व्याख्यानाला सुरुवात होत आहे, त्यामुळे ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ तथा सगळ्या आपल्या व्यवस्थापन कमिटीच्या सगळ्या सदस्यांना विनंती आहे की आपण जिथे असाल आपण लगेचच मुख्य या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लगेचच विचार मंचकाच्या समोर जो संपूर्ण बैठक व्यवस्था केलेली आहे तिथे येऊन आपण विराजमान व्हावं। सुधागड तालुक्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचे विचार अगदी पोट तिडकीने मांडणारे सगळ्यांच्या समवेत जाऊन या विचारांचा मेळावा पुढे नेणारे इतिहासाचे गाडे अभ्यासक संशोधक तथा प्राध्यापक माननीय श्री राजेशजी गायकवाड सरांचं व्याख्यान विचार मंच आणि विचार मंथन आपण इथे ऐकणार आहोत। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर्श मित्रमंडळ वासुंड्याच्या वतीने आज त्यांचा विचार व्याख्यान आपण ऐकण्यासाठी इथे आलेलो आहोत। मी त्यांना विनम्र विनंती करतोय की आपण या विचार मालेला या विचार मंचकाच्या निमित्ताने इथे सुरुवात करावी। सर्वांना विनंती राहील की ज्या व्याख्यानाला आपण आगाज करणार आहोत एक विचारांचं सिंचन आणि ते सिंचन आपण आपल्या पुरतं सीमित न ठेवता आपल्या दिनचर्येत या ठिकाणी उतरवण्यासाठी खरं तर ही व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित करत असताना आपल्याला विनंती राहील की अजूनही माझे बरेचसे बांधव या ठिकाणी इतरत्र उभे आहेत। कृपया या ठिकाणी शानदार सुंदर अशी आयोजन या मंडळाने केलेलं आहे आणि म्हणून माझी विनंती राहील की जो दिलेला वेळ आहे त्या वेळामध्ये या ठिकाणी आपण व्याख्यानाला आगाज करणार आहोत, तेव्हा विनंती राहील की आपण कोणत्याही पद्धतीची चुळबुळ न करता या ठिकाणी मला ऐकण्यासाठी तुम्ही सर्वजण आलेला आहात याची जाणीव ठेवून खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत। मित्रहो, असं म्हणतात की तुम्ही विचार पेरा, मित्रहो असं म्हणतात की तुम्ही विचार पेरा, माणसं पेरली जातील, तुम्ही माणसं पेरा, क्रांती पेरली जाईल, तुम्ही क्रांती पेरा, परिवर्तन पेरलं जाईल आणि परिवर्तनातूनच उद्याचा भारत या ठिकाणी निर्माण होईल। आणि म्हणून हे विचार पेरण्यासाठी खरं तर या ठिकाणी मी तुमच्या समोर आलेलो आहे। एक कवी म्हणतो की उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं इथल्या शोषित पीडित वंचितांना एक बुलंद आवाज मिळाला की काय, आणि म्हणून या जाणीवेतून खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी खरं तर आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। या व्याख्यानाला सुरुवात करत असताना सर्व महापुरुषांना वंदन करणं मी माझं आद्य कर्तव्य समजतो
अखंड विश्वाला प्रज्ञाशील करुणेचा महामंत्र देणारे जगद्गुरु विश्ववंदनीय थोर शाक्यमुनी तथागत सम्यक संबुद्ध भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, क्रांती सूर्य, प्रज्ञा सूर्य, महामानव, दिग्विजय नेते, एकमेव संविधान सम्राट, शोषितांचे, पीडितांचे, वंचितांचे, डॉक्टरांचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, या देशातील प्रत्येक स्त्रियांचे नव्हे तर या देशामध्ये श्वास घेणाऱ्या प्रत्येक माणसाचे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू, जाणता राजा, कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक राजा शिवछत्रपती, जिच्या कुशीतून स्वराज्याचं सुंदर आणि देखणं शिल्प निर्माण झालं, त्या राष्ट्र राजमाता जिजाऊ, नाचू कीर्तनाचे रंगी ध्यानदीप लावू जगी, हा बहुआयाम ज्या संतांनी आम्हाला दिला ते संत नामदेव, कीर्ती धुंडा पाणी देव रोकडासी सज्जनी, या मूल मंत्रातून समाजाचं ज्यांनी परिवर्तन आणि प्रबोधन केलं ते संत तुकोबाराया, मृत्यूच्या मैदानात ध्येयाच्या ताकदीनं रणशिंग फुंकणारे मावळ्यांचे बछडे छात्रवीर संभाजीराजे, या वर्ण व्यवस्थेचा चेंदा मेंदा करून खऱ्या अर्थानं या भारताला समतेची आणि आरक्षणाची मुहूर्तमेढ एक वाघनखी या भारताला बहाल केली, ते आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, शिक्षणाची ध्यानगंगा अविरतपणे अव्यातपणे संबंध भारतामध्ये ज्यांनी पेरली नव्हे तर रुजवली, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, या तमाम महामानवांच्या विचारांना, त्यांच्या स्मृतींना सर्वप्रथम अभिवादन करून आज सुधागड तालुक्यातील वासुंडे या ठिकाणी महामानव क्रांतीसूर्य विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा संयुक्त जयंती महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना या विचारपीठावर केवळ सुधागड तालुक्यातीलच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय चळवळीतील वेळेअभावी सर्वांचीच नावं घेणं या ठिकाणी होणार नाही, परंतु या विचारपीठावर या पालीच्या विद्यमान सभापती असतील, उपसभापती असतील, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे सदस्य सन्माननीय असतील, सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे सर्व मान्यवर असतील, आमच्या रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख मग आमचे राहुलभाई सोनवणे असतील, ही सगळीच दिग्गज मंडळी की ज्यांनी आपापल्या परीने आपापल्या कार्यकर्तृत्वाने या समाजाला दिशा देण्याचं काम गेली अनेक वर्ष करतात, या सर्वांना सर्वप्रथम नतमस्तक होतो। आणि या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक भीमसैनिक या ठिकाणी माझ्या समोर उभा आहे, त्याला देखील या ठिकाणी नतमस्तक होतो। बांधवांनो, जगाच्या पाठीवर 205 देश आहेत असं म्हटलं जातं, परंतु या 205 देशामध्ये जसा भूगोल आहे त्या भूगोलालाच एक इतिहास आहे, आणि त्या इतिहासाचं पारायण करण्यासाठी, त्या जाज्वल्य इतिहासाला, त्या दैदिप्यमान इतिहासाला जागृत करण्यासाठी खरं तर या ठिकाणी जयंतीचं आयोजन केलं जातं। चळवळीमध्ये काम करत असताना अनेक लोक असतात, कधी कधी चळवळीमध्ये 100 लोक असतील, कधी 50 असतील, कधी कधी एकटा माणूस देखील चळवळीला उभारी देतो। हे आम्हाला तथागत बुद्ध असतील, शाहू फुले आंबेडकर असतील, यांच्या रूपाने आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। मग काय होता आमचा इतिहास? या ठिकाणी आपण पाहतोय की महापुरुष हे एका जातीचे, एका धर्माचे नसतात। एकमेव आंबेडकरी हा धम्मपीठ आहे। आपल्याला माहिती आहे की नुकताच या ठिकाणी अनेक सण साजरे झाले, मग तो ख्रिश्चनांचा सण असू द्या, रामनवमी असू द्या, ईद सारखे सण असू द्या, हे सगळे सण आले तसे काळाच्या पडद्याआड आता निघून गेले, परंतु एकमेव आंबेडकरी जलसा आहे। एकमेव आंबेडकरीचा विचारांचा हा धागा या ठिकाणी असा आहे की ज्या धाग्यामध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे आणि सर्व पंथाचे लोक एकत्र एका धम्मपीठावर, एका विचारपीठावर येतात, आणि तो आंबेडकरी विचारपीठ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 14 एप्रिल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सवाचा हा धम्मपीठ असतो। आणि म्हणून माझ्या समोर आयोजकांनी या ठिकाणी विषय दिलेला आहे की शिवराय ते भीमराय या विषयावर बोलत असताना की ज्या महापुरुषांनी तर हयामध्ये रक्त आपलं आटवलं, मग या महापुरुषांचा इतिहास नेमका काय आहे? इतिहासाचं संशोधन केल्यानंतर, इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर आमच्या गोष्ट एक लक्षात येईल की छत्रपती शिवाजी राजे त्यांचा इतिहास काय आहे। छत्रपती शिवाजी राजे 350 वर्षानंतर देखील 700 वर्षाची गुलामी ज्या राजानं नेस्तनाबूत केली,
350 वर्षानंतर देखील हा राजा या भारतामध्ये आजही जिवंत आहे, त्याचा इतिहास जिवंत आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास, या महापुरुषांचा इतिहास काय हे आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजच्या या व्याख्यानाच्या मध्ये आपण अभ्यासणार आहोत. मग छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास काय होता? अरे 750 वर्षाची गुलामगिरी, निजामशाह, आदिलशाह, पोर्तुगीज या सगळ्या सुलतानी सत्तांना उलथवून लावण्याचं काम छत्रपती शिवाजी राजांनी केलं. आणि याच्यासाठी महासाहेब जिजाऊंच्या संस्कारांचा, शहाजी राजांच्या संस्कारांचा, विचारांचा वसा आणि वारसा छत्रपती शिवाजी राजांना लाभला. छोटेसे बाल शिवाजी आहेत, छोट्या छोट्या सवंगड्यांना घेऊन या सह्याद्रीच्या दरी खोयामध्ये, या कडे कपारीमध्ये, या राणाच्या कुशीमध्ये प्रत्येक मावळ्याला घेतलं सोबत, त्याची जात पाहिली नाही आणि सगळ्या मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी राजांनी वयाच्या 14व्या वर्षी रायरेश्वराची शपथ घेतली आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. ही खुनगाट मनाशी बाळगून छत्रपती शिवाजी राजांनी, या बाल शिवाजींनी सर्वप्रथम हा आदर्श या देशामध्ये निर्माण केला की सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन जाणारा जगाच्या पाठीवरचा या मातीतला एकमेव राजा तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. ज्या राजाने खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्यामध्ये स्फुल्लिंग पेटवलं, की ज्याचं नाव घेतल्यानंतर आमची छाती हिमालय होते, ज्याचं नाव घेतल्यानंतर आमचं मस्तक नतमस्तक होतं, ज्याचं नाव घेतल्यानंतर आमची छाती हिमालय होऊन त्यांना अदबीने आम्ही सलाम करतो, त्या छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास ह्या ठिकाणी आम्ही अभ्यासणार की नाही आहोत, हा आमच्या समोर प्रश्न आहे. आज आम्हाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास केवळ 4थीचं पुस्तक उघडलं की आम्हाला छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास पाहायला मिळतो. त्या पुस्तकाच्या पृष्ठभागावर छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास आम्हाला पाहायला मिळतो. परंतु हे जे महापुरुष आहेत हे पौराणिक पुरुष नाहीत, तर हे विचारांचे ऐतिहासिक आणि विचारांचे वारस नसणारे हे महापुरुष आहेत. त्यांचा इतिहास हा केवळ 4थीच्या पुस्तकामध्ये नाही, तर तो आम्हाला अजन्म पुरेल इतका त्यांचा इतिहास आहे. मग छत्रपती शिवाजी राजांनी काय केलं? तर छत्रपती शिवाजी राजांनी जसजसे छत्रपती शिवाजी राजे मोठे होत गेले, म्हणजे मासाहेब जिजाऊंना वाटलं होतं की माझ्या पोटी असा एखादा पुत्र जन्माला यावा की ज्याने ही मोगली सत्ता आहे, ही मुघलशाही आहे, ही निजामशाही आहे, याला नेस्तनाबूत करावं. आणि म्हणून निसर्गाला देखील या ठिकाणी वाचा फोडली. आणि म्हणून इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. आणि खऱ्या अर्थानं याच मातीमधलं या राजानं इथल्या प्रजेसाठी फार मोठी किमया ही केलेली हे आम्हाला विसरून चालणार नाही. आज आपण पाहिलं की अनेक इतिहासकार छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनावर बोलत असताना, या ठिकाणी त्यांच्या इतिहासाचं पारायण करत असताना, शिवाजी राजे एक फिलिक्स बॅसेन नावाचा राजा आहे. त्या फिलिक्स बॅसेन जो आहे इतिहास संशोधक आहे फॉरेन कंट्रीचा, जो आपल्या भारतामध्ये आला होता आणि त्यांनी सगळ्या राजांचा अभ्यास केला. त्या राजांचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की त्यांनी 3 राजांना पसंती दिली. 3 नंबरचा राजा की जो मुस्लिमांचा राजा आहे तो अकबर हा श्रेष्ठ राजा आहे असं त्यांनी घोषित केलं. 2 नंबरचा राजा हा शिखांचा राजा रणजित हे त्यांनी या ठिकाणी घोषित केलं. आणि 1 नंबरचं नाव कोणतं असेल तर याच मातीतला महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी राजाला त्यांनी जुक्त माप दिलेलं आहे. हे फिलिक्स बॅसेन बाहेरच्या विदेशातील लोकांनी छत्रपती शिवाजी राजांच्या नावाचा कर्तृत्वाचा या ठिकाणी गौरव केलाय. परंतु आम्ही काय करतो? आम्ही छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास कुठेतरी विसरत चाललोय की काय, हा आम्हाला प्रश्न पडतो. कारण या महापुरुषामध्ये छत्रपती शिवाजी राजे असतील किंवा संभाजी राजे असतील, यांचा इतिहास घडवलाही जातो, इतिहास मिटवलाही जातो. आणि हेच झाले आमच्या महापुरुषांच्या बाबतीत. आमच्या महापुरुषांचा इतिहास मिटवण्याचं काम इथल्या व्यवस्थेने देखील जाणीवपूर्वक केलं की काय, हा प्रश्न आमच्या मनाला पडतो. आणि मग छत्रपती शिवाजी राजे, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या महापुरुषांनी आम्हाला दिलं तरी काय? या महापुरुषांनी आम्हाला खऱ्या अर्थानं माणसामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. अरे 14 एप्रिलचा 1891 सूर्य या देशामध्ये जन्माला आलाच नसता, या अगणित सूर्यानं तुमच्या अंगावर या ठिकाणी सुमने उधळलीच नसती, तर मला वाटतंय या ठिकाणी राजेश गायकवाड सारखा एखादा वक्ता या ठिकाणी आलाच नसता. हे अगणित उपकार हे या महापुरुषांचे आहेत. मग बाबासाहेब आंबेडकरांना देखील, म्हणजे जो तथागत बुद्धांपासून छत्रपती शिवाजी राजे ते महात्मा फुले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्वच्या सर्व महापुरुषांना व्यवस्थेनं या ठिकाणी चिरडून टाकलेला आहे. हा इतिहास आहे. हे इतिहास आम्ही कधी पाहणार की नाही? लहानपणीचे बाबासाहेब आंबेडकर आहेत,
बाबासाहेब आंबेडकरांना जगभरामध्ये काय या ठिकाणी मानाचं उत्तुंग स्थान दिलं जातं की ज्यांच्या नावापुढे 32 डिग्र्या आहेत आणि द सिम्बॉल ऑफ द नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्ञानाचं प्रतीक म्हटलं जातं. याचं एकमेव उदाहरण की ज्या महापुरुषांना, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथल्या व्यवस्थेने वर्गामध्ये शिकू दिलं नाही, तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाचे ज्ञानाचे ज्ञानतीर्थ म्हणून, ज्ञानाचं प्रतीक म्हणून बनतात. हे तुमच्या आमच्यासाठी गौरवास्पद आहे. आणि म्हणून अमेरिकेसारखे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ते देखील एका ठिकाणी म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा नेता जर आमच्या देशात जन्माला आला नसता तर आम्ही त्यांना सूर्य म्हणून संबोधलं नसतं. हे का म्हणावं लागलं की ज्या व्यवस्थेने बाबासाहेब आंबेडकरांचा पदोपदी छळ केला. छोटे छोटे किस्से आहेत. अरे बाबासाहेब वर्गामध्ये बसलेले आहेत आणि गुरुजी त्यांना प्रश्न विचारतात की सांग भिवा की या पृथ्वीवर असणारा असा कोणता ग्रह आहे की ज्याला तू पाहू शकतोस परंतु त्याला स्पर्श करू शकत नाहीत. छोटेसे बाल भिवा आहेत. गुरुजींच्या प्रश्नाला उत्तर देत असताना छोटेसे बाल भिवा मार्मिकपणे उत्तर देतात की गुरुजी या ठिकाणी तुम्ही जो प्रश्न केलात की असा कोणता या ठिकाणी ग्रह आहे की त्याला मी पाहू शकतो परंतु स्पर्श करू शकत नाही, हे सगळं खरं आहे गुरुजी, परंतु त्या फळ्याच्या पाठीमागे जो या ठिकाणी पाण्याचा माठ आहे त्या माठाला मी पाहू शकतो परंतु त्याला स्पर्श करू शकत नाही. हे उत्तर ज्यावेळी गुरुजी त्या ठिकाणी ऐकतात त्यावेळी ते त्या ठिकाणी आत्मचिंतन करतात. या व्यवस्थेने, ज्या व्यवस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाण्याचा माठाला स्पर्श करू दिला नाही, त्या व्यवस्थेच्या छाताडावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान निर्माण करून तुम्हा आम्हाला माणसामध्ये बसवण्याचं सामर्थ्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भारताच्या संविधानामध्ये आहे. हे बांधवणं आम्हाला विसरून चालणार नाही. आणि कालही मुजरे सुरेश भटांना बोलावं लागतं की कालही मुजरे केलेच रे माझ्या मेलेल्या बापाने, कालही मुजरे केलेच रे माझ्या मेलेल्या बापाने, आज मला मुजरे करती भीमाच्या प्रतापाने. अरे होतो मातीत पडलेला, अरे होतो मातीत गाडलेला, अरे होतो मातीत पडलेला, अरे होतो मातीत गाडलेला, पण सोने केले रे माझ्या आयुष्याचे त्या एका सरापाने. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आज बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामुळे, कर्तृत्वामुळे या देशाच्या राष्ट्रपती देखील एक या ठिकाणी महिला होऊ शकतात. आमच्या सभापती मॅडम या ठिकाणी होऊ शकतात. ही किमया कोणामुळे असेल तर ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर 3 गुरु या ठिकाणी मांडतात की तथागत बुद्ध असतील, संत कबीर असतील आणि महात्मा फुले असतील. महात्मा फुलेंना देखील या व्यवस्थेने किती म्हणजे काय परिस्थिती होती महात्मा फुलेंच्या काळामध्ये देखील की महात्मा फुलेंच्या काळामध्ये एका सोनाराने ब्राह्मणासारखं आपल्या कपाळावर या ठिकाणी कुंकू लावला. ही गोष्ट ज्यावेळी मनुवादित व्यवस्थेला समजली त्यावेळेस त्या ठिकाणी येऊन त्या लोकांनी त्या ठिकाणी गरम तप्त लहू त्या ठिकाणी पेटून त्याच्या कपाळावर टिकलीच्या आकारा एवढं तप्त गरम सळईचे चटके त्या ठिकाणी दिले. ही व्यवस्था आजही त्या देशामध्ये होती. आणि मग आपल्याला माहिती की महात्मा फुलेंना देखील लग्नाच्या पंक्तीतून हकलून देण्यात आलं. महात्मा फुलेंचा स्वाभिमान डिवचला. महात्मा फुलेंनी क्रांती केली. ज्या ज्या महापुरुषांचा स्वाभिमान डिवचला त्या महापुरुषांनी क्रांती या ठिकाणी केलेली आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला विरोध याच महाराष्ट्रातून झाला. या व्यवस्थेने केला. छत्रपती शिवाजी राजांचा स्वाभिमान डिवचला. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायगडच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन करतात आणि भारतीय संविधान नावाचं पुस्तक या देशाला बहाल करतात. म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला झालेला विरोध, महात्मा फुलेंचा झालेला विरोध, म्हणजे ज्या महापुरुषांचे या ठिकाणी ज्या महापुरुषांना व्यवस्थेने डिवचलंय त्या महापुरुषांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम या चळवळीतील महापुरुषांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या केवळ आम्हाला महाडचा 14 तळ्यात सत्याग्रह असू द्या किंवा काळारामचा सत्याग्रह असू द्या, इतपतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आम्हाला माहिती आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं आम्हाला काय दिलं याच्याही पलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य कर्तृत्व आहे. अरे कोलंबिया विद्यापीठामध्ये म्हणजे अनेक पदव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर लागतात की MA 12 D.Ed ला वकील आहेत, संसदपटू आहेत, उत्कृष्ट या ठिकाणी पत्रकार आहेत, साहित्यिक आहेत, लेखक आहेत, अशा बहुआयामी असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यावेळी तिथल्या जी काही कुलगुरूंची कमिटी होती त्या कुलगुरूच्या कमिटीनं वाटतं की आपल्या या अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये की जगभरातले
अनेक विचारवंत या ठिकाणी शिकून गेलेत, तर आपण काम करूया की 100 लोकांची यादी या ठिकाणी घेऊया आणि या 100 लोकांच्या यादीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणारा व्यक्ती कोण याचा शोध सुरू होतो. कमिटी सगळे छाननी करतात, एक एक करून 100 पर्यंत 50 पर्यंत सगळ्यांची छाननी करतात. 10 पर्यंत आकडा येतो की सर्वात उत्कृष्ट असा विद्यार्थी या विद्यापीठातून कोण घडला असेल. आणि सगळ्यांनी छाननी केल्यानंतर एक गोष्ट त्यांच्या लक्षात येते की सगळ्या छाननी केल्यानंतर या देशामध्ये या जगभरामध्ये सर्वोत्तम असणारा उच्च विद्याभूषित म्हणजे कोण असतील तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांना सिम्बॉल ऑफ द नॉलेज कोलंबियाच्या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आजही लिहून दिलेलं ठेवलेलं आहे. अरे बराक ओबामा सारखे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी क्रांतीला सलाम करतात की बराक ओबामा आपल्याला माहिती आहे की गरीब घरचं लेकरू आहे, काळा आणि गोरा या वर्णभेदामध्ये पडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक क्रांती ते डोळ्यासमोर ठेवतात आणि त्या ठिकाणी ते म्हणतात की मी जर राष्ट्राध्यक्ष कोणामुळे झालो असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे. ही किमिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आपल्याला घडली पाहायला मिळते. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी की पुस्तकांसाठी की ज्या पुस्तकांसाठी आपल्याला माहिती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाच्या पाठीवर एकमेव असे विद्वान आहेत की ज्यांना पुस्तकांसाठी घर बांधावं लागतं, की ज्या व्यवस्थेने बाबासाहेब आंबेडकर लहान असताना ज्या व्यवस्थेने पुस्तक वाचू दिलं नाही त्याच व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान या ठिकाणी तुम्हा आम्हाला प्राप्त करून दिलं. मग ते भारतीय संविधान नेमकं कोणासाठी आहे? ते काही जैनांसाठी आहे का? ते मुस्लिमांसाठी आहे का? ते ख्रिश्चनांसाठी आहे का? तर नाही. की ज्या भारतीय संविधानामध्ये 18 पगड जातीचा उल्लेख केलेला आहे, ज्या भारतीय संविधानामुळे इथल्या प्रत्येक शोषित पीडित वंचिताला न्याय मिळण्याचं स्वातंत्र्य ती मुभा आपल्या भारतीय संविधानामुळे प्राप्त झालेली आहे. आणि ते असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधान जे 395 कलमांचं पूर्वी होतं, आज त्याच्यामध्ये 418 कलम झालेली आहेत, 22 परिशिष्ट झालेले आहेत, 12 भाग झालेले आहेत. परंतु 395 कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करतात. याचं कारण महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरुस्थानी म्हणतात आणि म्हणून गुरुला प्रति अर्पण केलेलं हे भारतीय संविधान तुम्ही आम्ही या ठिकाणी समजून घेणार आहोत की नाही, हा खरं तर बांधवनो या ठिकाणी प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी राजांना जगाच्या पाठीवर रयतेचा राजा का म्हटलं जातं, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून का म्हटलं जातं, तर या राजाने शोषित पीडित वंचितांसाठी कार्य केलेलं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास जाणून घेत असताना, छत्रपती शिवाजी राजे आदर्श राजे कसे होते हे पाहत असताना, आम्ही छत्रपती शिवाजी राजांचा इतिहासावर या ठिकाणी बोलत असताना छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास काय हे खरं तर आम्ही या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. जगातील पहिला राजा आहे की ज्याने आपल्या आईला माँसाहेब जिजाऊ ही पदवी दिली, की ज्याने आपल्या वडिलांना आबासाहेब म्हणून ही पदवी दिली. या राजाचा आदर्श आम्ही घेणार की नाही? सर्व धर्म समभाव ज्या राजाने या ठिकाणी निर्माण केले. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजे हे जगाच्या पाठीवर एकमेव असे राजे आहेत. व्हिएतनाम सारखा देश आहे, छोटासा देश आहे, परंतु अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राचा पाडाव करतो. जेव्हा पत्रकार त्यांना विचारतात की तुम्ही एवढासा छोटा देश आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राचा पाडाव कसा केला, त्यावेळी ते सांगतात व्हिएतनामचे परराष्ट्रमंत्री की आम्ही काय केलं, आम्ही छत्रपती शिवाजी राजांचं शिवचरित्र अभ्यासलं. त्या शिवचरित्रातून आम्हाला प्रेरणा मिळाली, त्या शिवचरित्रातून आम्हाला ऊर्जा मिळाली आणि त्या प्रेरणेतूनच हा उभा महाराष्ट्र घडला. हे छत्रपती शिवाजी राजांचं शिवचरित्र आज आमच्या मुलांना आम्ही काय द्यायला पाहिजे? आज आपण पाहतो की आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल आहेत. मुलांच्या हाती तुम्ही शिवचरित्र द्या आणि त्यांना सांगा हे शिवचरित्र वाच, छत्रपती शिवाजी राजे या देशासाठी कसे झुंजले लढले हे तू वाच. हे आम्ही आमच्या मुलांना कधीतरी आम्ही सांगणार आहोत की नाही, हा आमच्या समोर प्रश्न आहे. बांधवांनो, रायगडाची ज्यावेळी निर्मिती होते की इसवी सन 1656 रायगडची बांधणी होते आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 1674 छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक होतो. आणि त्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी देखील या ठिकाणी अनेक मावळे त्या ठिकाणी येतात. त्यातील मदारी मेहतर छत्रपती शिवाजी राजांना म्हणतात की छत्रपती शिवाजी राजे तुमचा राज्याभिषेक सुरू आहे, मला तुम्ही काय देणार? त्यावेळी छत्रपती शिवाजी राजे मदारी मेहतरला म्हणतात, बोल मदारी मेहतर, तुला काय देऊ? तुला हिरे मानी मोतिक देऊ, काय देऊ? या प्रश्नावर मदारी मेहतर म्हणतात की महाराज एक काम करा, तुम्ही ज्या सिंहासनावर बसताना त्या सिंहासनावर 2 वेळचं फडका मारण्याची अनुमती द्या. मदारी मेहतर सारखे मावळे आमच्यामध्ये घडणार की नाही, आमच्या मुलामध्ये घडणार की नाही, हा खरा तर आम्ही प्रश्न या ठिकाणी केला पाहिजे.
या ठिकाणी हिरोजी इंदुलकरांनी रायगडाची निर्मिती केली, वाडा बांधला. त्या हिरोजी इंदुलकरांना छत्रपती शिवाजी राजे म्हणतात की हिरोजी इंदुलकर तुम्हाला काय देऊ, राज्याभिषेका प्रसंगी म्हणतात. हिरोजी इंदुलकर म्हणतात की महाराज काही करू नका, एक काम करा महाराज, तुम्ही त्या रायगडावर येताना त्या रायगडावर रायरेश्वराचं मंदिर आहे, त्या रायरेश्वराच्या मंदिराच्या पायरीवर माझं नाव कोरण्याची अनुमती द्या. ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावर याल ना, त्या पायरीवर चढाल ना, त्या पायरीवर तुमच्या नावाचा, तुमच्या चरणांच्या धुळीचा माझ्या नावाला स्पर्श होईल, मी धन्य होईल. आजही त्या पायरीवर लिहून ठेवलेलं आहे, सेवेसाठी तत्पर हिरोजी इंदुलकर, सेवेसाठी तत्पर हिरोजी इंदुलकर. असे छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या प्रांतामध्ये सगळे मावळे. छत्रपती शिवाजी राजे एका जाती धर्माचे होते का हो? परंतु आज या महाराष्ट्रामध्ये काय चित्र निर्माण केलं जातं की अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला जातो आणि छत्रपती शिवाजी राजे एका धर्माच्या विरोधामध्ये असं आम्हाला चित्र या ठिकाणी भासवलं जातो. पण तसं असतं तर 18 अलुतेदार आणि 12 बलुतेदार या सगळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी राजांनी आपलं आरमार आपलं उभं केलं. आणि याच्यामध्ये बघा ना, प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा मावळा या ठिकाणी आहे. जर आपण इतिहास चाळपला तर आपल्या लक्षात येईल की छत्रपती शिवाजी राजांना वाघनखे देणारे रुस्तुमे जलाल जातीने कोण होते? मुसलमान होते. छत्रपती शिवाजी राजांचे एकमेव वकील काजी हैदर जातीने कोण होते? मुसलमान होते. छत्रपती शिवाजी राजांना तोफखाना देणारे इब्राहिम खान जातीने कोण होते? मुसलमान. छत्रपती शिवाजी राजांचे गुरु कोण होते? बाबा याकूब. ही अशीच्या सगळी मंडळी छत्रपती शिवाजी राजांच्या प्रांतात असतील तर छत्रपती शिवाजी राजे एका जाती आणि एका धर्माचे कसे काय, हा प्रश्न तुमच्या आमच्या समोर येणं खरं तर बांधवानं गरजेचं आहे. आज या देशामध्ये विषमतेचे बीज पेरलं जातं आणि तुमच्या आमची माती भडकवली जातात. म्हणून एकमेव भारताचं संविधान आहे की या ठिकाणी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना भारताच्या संविधानामध्ये नांदण्याची मुभा या भारताच्या संविधानामध्ये दिलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांना उगाच ज्ञानाचं प्रतीक म्हटलं जात नाही. बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ द नॉलेज उगाच म्हटलं जात नाही. जगभरातल्या अनेक मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जगाच्या पाठीवर एकमेव असा नेता आहे की ज्याची वर्षाच्या 365 दिवस जयंती साजरी केली जाते. परंतु कुठेतरी आम्हाला असं म्हटलं जातं की तुम्ही केवळ जयंती नाचून नाही तरी वाचून करा. त्यांना आमचं सांगणं आहे की वर्षाच्या 364 दिवसापैकी 365 दिवसापैकी आम्ही 364 दिवस वाचतो, परंतु एक दिवस आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी नाचतो. आणि म्हणून हा आनंदाचा, हा हर्षाचा, हा उत्साहाचा दिवस आहे बांधवांनो. हे आम्ही या ठिकाणी लक्षात घेणं खरं तर गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा कोणता अधिकार दिला असेल तर तो म्हणजे मतदानाचा अधिकार. तो मतदानाचा अधिकार आहे की ज्या अंतर्गत तुम्हाला हवं तसं प्रतिनिधित्व त्या माणसाला देऊन खऱ्या अर्थाने या देशामध्ये तुम्हाला अभिप्रेत असणारी समता आणि समानता ही या देशामध्ये तुम्ही आणू शकता. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या सगळ्या समानतेच्या तत्वावर या देशाचं संपूर्ण भाकीत या ठिकाणी ठरलेलं आहे. हे आम्ही या ठिकाणी विसरून चालणार नाही बांधवांनो. आणि म्हणून केवळ महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रहापुरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहू नका. महाडच्या 14 तळ्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला, परंतु इथल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणजे कुठेतरी आम्ही म्हणतो की खातो तो घास आणि घेतो तो श्वास भीमा तुझ्यामुळे. आज खऱ्या अर्थानं निष्ठावंत लोकांची चळवळीला गरज आहे. परंतु आज काय पाहिलं आम्ही? आज चळवळ कुठेतरी एखादा समाज कुठेतरी मागे पडतोय की काय, हे आम्ही या ठिकाणी जाणीवाणी या ठिकाणी बोलावं लागतंय. आणि वामनदादा कर्डकांना म्हणून बोलावं लागतंय. आज चळवळीवर बोलत असताना हे आपल्याला सांगावं लागेल की बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातील लोक गरीब होते परंतु चळवळ श्रीमंत होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळातील लोक गरीब होते परंतु चळवळ श्रीमंत होती. आज लोक श्रीमंत झाले पण चळवळ गरीब झाली. अरे नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या. अरे नेते हजार झाले, संघटना हजार झाले, कोणा म्हणावे आपले ते चेहरे हजार झाले. तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली का रे? भीमा तुझ्या मताची माणसे मेली का रे? भीमा तुझ्या मताची माणसे मेली का रे? आज चळवळीला खऱ्या अर्थानं गरज आहे. अरे देशाचं, भारताचं संविधानाच्या प्रती दिल्लीच्या जंतर मंतरवर जाळल्या जातात, पण या देशाचं दुर्दैव आहे की भारताचं संविधान ज्याच्यावर हा भारत देश चालतो, या इलेक्ट्रिक मीडिया असू द्या, प्रेस मीडिया असू द्या, या देशातील आमदार खासदार कुणी या भारताच्या संविधानावर प्रति जाळल्यानंतर आवाज रस्त्यावर काढला नाही. एकमेव आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला आणि या ठिकाणी दाखवून दिलं जगाला की भारताचं संविधान कसं श्रेष्ठ आहे. आणि म्हणून विनाशाशी जर का आमचे नाते जडले असते,
विनाशाशी जर का आमचे नाते जडले असते तर आम्ही घरामध्ये साप पाळले असते, परंतु चुकून झाली बुद्धांची ओळख, नाहीतर संविधान जाळणाऱ्याला आम्ही जिवंत जाळले असते, संविधान जाळणाऱ्याला आम्ही जिवंत जाळले असते. की या संविधानामध्ये 340 कलम इथल्या ओबीसी साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतूद केली. 340 कलम अनुसूचित जातीसाठी, 341 कलम अनुसूचित जमातीसाठी, 342 कलम या ठिकाणी याच्यासाठी केलेलं आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर 340 कलम इथल्या मराठ्यांसाठी, अर्थात इथल्या ओबीसींसाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्लमेंटमध्ये नेहरू सरकारला विनंती करत होते की नेहरू सरकार मला ओबीसींचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ओबीसींची यादी द्या. नेहरू सरकारने जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे कानाडोळा केला, कारण नेहरू सरकारला माहिती होतं जर आपण ओबीसींची यादी दिली, कारण ओबीसीची जाती या देशामध्ये एकूण 6,500 जाती आहेत, या महाराष्ट्रामध्ये 3,743 जाती आहेत आणि या 346 ओबीसींच्या जाती येतात. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव यांच्यावर पडला तर हा सर्वच्या सर्व समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या अंकुशखाली येईल. आणि म्हणून नेहरू सरकारने भारतीय संविधान 340 कलम या ठिकाणी मान्य करू दिलं नाही. आणि म्हणून माझ्या बापानं 340 कलम या ठिकाणी मान्य होत नाही, ओबीसीसाठी 340 कलम मान्य होत नाही, इथल्या मराठ्यांसाठी 340 कलम मान्य होत नाही. म्हणून आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा देणारे या देशातील एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे आमच्या प्रत्येक ओबीसी बांधवाला माहिती असल्या पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी नेमकं काय केलं. हा प्रश्न ज्यावेळी व्यवस्थेसमोर आणि आमच्या समोर येतोय तर बाबासाहेब आंबेडकरांनी 12 तासाचे 8 तास हे तुमच्यासाठी केले, इथल्या श्रमिकांसाठी कायदे केले, इथल्या शेतमजुरांसाठी कायदे केले, इथल्या भूमिहीनांसाठी कायदे केले. अरे आज मॅटर्निटी लीव्ह जी घेतात ना महिला वर्ग, की जे भर पगारी प्रसूती रजा ज्यांना दिली जाते, ते उपकार कोणाचे असतील तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खाणकाम मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं की खाणीच्या व्यवसाय, त्या खाणीमध्ये एक गर्भार असलेली स्त्री त्या ठिकाणी जाते आणि ती काम करते. बाबासाहेब आंबेडकरांना पाहवलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून ती मॅटर्निटी लीव्ह जी रजा आहे, प्रसूतीची रजा, ती मान्य करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून जगाच्या पाठीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्वत्तेचा गौरव केला आहे. की नेल्सन मंडेला देखील या ठिकाणी म्हणतात की मला या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी जर कुणामुळे मिळाली असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका जातीचे नाहीत रे बांधवानो, एका धर्माचे नाही आहेत. आम्ही काय केलं, आम्ही छत्रपती शिवाजीराजे म्हटले की मराठ्यांचे, आम्ही या ठिकाणी तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले की केवळ बौद्धांचे, या ठिकाणी महात्मा फुले म्हटले की केवळ माळ्यांचे. आम्ही काय केलं, महापुरुषांना एका जातीमध्ये, एका धर्मामध्ये, एका पंथामध्ये या ठिकाणी आम्ही वाटून घेतलं आणि इथेच महापुरुषांच्या विचारांचा पराभव आम्ही केला, इथेच महापुरुषांच्या विचारांची आम्ही हत्या केली. आणि या भारत देशामध्ये हे ग्रहण लागलेलं आहे की आम्ही जातीमध्ये, धर्मामध्ये माणसांची विभागणी केली. अरे तसं असतं तर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान एका धर्मासाठी लिहिलं नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मी प्रथमही भारतीय आणि अंतिमही भारतीय. इंडिया दॅट इज भारत. आपल्या भारताच्या संविधानात म्हणतात की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक विचार, श्रद्धा, उपासना, दर्जाची आणि संधीची समानता प्राप्त करून देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करीत आहोत. हे संविधान आम्ही स्वतः प्रत अर्पण करत आहोत. या भारत देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिलेलं आहे तर स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, हक्क आणि अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेले आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवरायांना या ठिकाणी गुरुस्थानी मानतात. याचं एकमेव कारण ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्राची सुरुवात करायचे त्याच्यावर जय शिवराय म्हणून लिहायचे. ज्यावेळी रायगडाच्या पायथ्यावर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक क्रांतीभूमी मिळाल्या असत्या, त्या ठिकाणी महाडची क्रांतीभूमी होती, नागपूरची दीक्षाभूमी होती, तपोभूमी अनेक होत्या, परंतु नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन रायगडच्या पायथ्याशीच बांधलं. आपण काय करतो, आम्ही केवळ भारताचं संविधानाच्या बरोबर आपण भारतीय मनुस्मृती नावाचा ग्रंथ देखील काय हे देखील एकदा तुम्हा आम्हाला कळू द्या. आणि जर तुम्हा आम्हाला कळेल मनुस्मृतीमध्ये कायदे, विषारी कायदे होते, मनुनिर्मित व्यवस्थेने काय केलेलं होतं त्या मनुवादी मनुस्मृतीमध्ये, हे तुम्ही ज्यावेळी वाचाल ना त्यावेळी तुमच्या मस्तकाची आग आणि डोळ्यातील पारणे फिरतील बांधवांनो, की इतकी वाईट परिस्थिती आमच्या त्या मनुस्मृती होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा मनुस्मृती नावाचा ग्रंथ रायगडच्या पायथ्याशी जाळावा
करावा लागला, कारण ज्या व्यवस्थेने छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडची भूमी या ठिकाणी निवडली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापुढे अनेक पदव्या आहेत. कुणी म्हणतं क्रांतीसूर्य आहेत, कुणी म्हणतो महामानव आहेत, कुणी म्हणतात विश्वरत्न आहेत, परंतु याही पलीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापुढे एकमेव पदवी येते, ती म्हणजे प्रज्ञासूर्य, जो आकाशामध्ये तळपणारा प्रज्ञासूर्य आहे. की 14 एप्रिल 1891 साली आमच्या गाव कुसावर वाडी वस्तीमध्ये 14 एप्रिल त्या प्रज्ञासूर्याची सावली पडली आणि तुम्ही आम्ही जोहार करणारे आमचे हात, या कलम झालेले आमचे हात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापुढे झुकावे लागले. तथागत बुद्धांच्या चरणी आम्हाला या ठिकाणी झुकावे लागले. जोहार कलम व्यवस्थेने काय आम्हाला, अरे ज्या व्यवस्थेने लहानपणी बाबासाहेब आंबेडकरांना चालत्या गाडीतून हकलून दिलं, बाबासाहेब आंबेडकरांनी जे पुस्तक हाती धरलेलं होतं, पावसाळ्याची घटना आहे, पावसाळ्यात चालत असताना उराशी बाबासाहेब आंबेडकर पुस्तकं घेतायत आणि जातायत, पाऊस आहे बाहेर, पावसात पुस्तके भिजू नये, पुस्तकांवर जीवापाड प्रेम किती होतं बघा बाबासाहेबांचं, पुस्तके माझी भिजू नयेत म्हणून एका घराच्या आडोशाला बाबासाहेब थांबतायत. व्यवस्था काय विदारक चित्र आहे बघा. बाबासाहेब आंबेडकर माझ्या घरामध्ये आलेले आहेत, आडोशाला थांबलेत. ही व्यवस्था ज्यावेळी पाहते, बाबासाहेब आंबेडकरांना ढकलून पाण्यामध्ये दिले जातं, बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं पाण्यामध्ये पडतात. अरे ज्या व्यवस्थेने बाबासाहेब आंबेडकरांना पाणी दिलं नाही, ज्या व्यवस्थेने बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी पुस्तक वाचू दिलं नाही, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान असं पुस्तक या देशासमोर मांडलं की भले भले आज त्याला नतमस्तक होतात, भले भले आज त्याला नतमस्तक होतात. आणि बाबासाहेब आंबेडकर लहानपणीच त्यांना विदारक वास्तव्य पाहायला मिळाले होतं. काय परिस्थिती अनुभवली होती. आता तुम्ही आम्ही शानो शौकामध्ये या ठिकाणी वावरतोय, ही किमिया आम्हाला कुणामुळे मिळाली असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेली आहे. आणि या एवढ्या पदव्या उच्च विद्याभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि हे सगळं करत असताना आपल्या आईपती, आपल्या आई प्रित्यर्थ, आपल्या वडिलांप्रित्यर्थ आम्हा प्रेम असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे या ठिकाणी राष्ट्रप्रेम, देशाबद्दल किती बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणा आणि ऊर्जा. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या खऱ्या अर्थानं व्याख्यानातून काय घ्यायला पाहिजे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तथागत बुद्ध असतील किंवा महात्मा फुले असतील, ज्या महात्मा फुलेंनी, आपल्याला माहिती आहे की आज आम्ही महात्मा फुलेंनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी राजांची आम्ही या ठिकाणी शिवजयंती साजरी करतो 19 फेब्रुवारीला. परंतु इतिहास काय चुकीचा आहे बघा. आमच्या 4थीच्या पुस्तकामध्ये किंवा इतरत्र पुस्तकामध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती सुरू केली असं सांगितलं जातं, परंतु इतिहासाची पानं चालल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात येईल की खऱ्या या छत्रपती शिवाजी राजांचे शिवजयंतीचे जनक कोण असतील तर महात्मा फुले आहेत. अरे जेम्स डग्लस आला होता की त्याला या राजांच्या विचारावर किंवा त्याचा इतका प्रभाव पडला होता, आणि हे छत्रपती शिवाजी राजे नेमके कोण आहेत ते शोधण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये आला होता. त्याला काय छत्रपती शिवरायांची समाधी सापडली नाही. तो टाइम्स ऑफ इंडिया मध्ये लिहितो आणि त्या ठिकाणी ती ती बातमी महात्मा फुले 1819 महात्मा फुले वाचतात आणि महात्मा फुले रायगडाच्या पायथ्यावर जातात आणि त्या झाडाझुडपं बाजूला करतात आणि त्या ठिकाणी माझ्या राजाची लपलेली समाधी शोधून काढतात आणि त्या ठिकाणी फुले वाहतात. आणि 19 फेब्रुवारी 1869 या देशामध्ये पहिली छत्रपती शिवाजी राजांची समाधी शोधून काढणारे कोण असतील तर ते महात्मा फुले, आणि त्या महात्मा फुलेंना गुरु मानणारे माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा इतिहास आम्ही आमच्या मुलांना सांगणार की नाही, हा खरं तर बांधवांनो तुमच्या आमच्या समोर फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह केला, परंतु ज्या व्यवस्थेने तुम्हा आम्हाला या ठिकाणी पाणी पिऊ दिलं नसेल किंवा ज्या व्यवस्थेने तुम्हा आम्हाला नाकारलेलं असेल, अशा व्यवस्थेला चपराक देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी बांधवांनो दिलेलं आहे. हे आम्हाला विसरून चालणार नाही. महात्मा फुलेंच्या बाबतीत तेच झालेलं आहे, छत्रपती शिवरायांच्या बाबतीत देखील तेच झालेलं आहे, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत देखील इथल्या वर्णवादी मनु व्यवस्थेने देखील या ठिकाणी किती. आणि म्हणून मनुस्मृती जाळण्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू तोच होता की ज्या मनोनिर्मित व्यवस्थेने तुमचं आमचं जिणं या ठिकाणी, लाचारीचं जिणं आम्हाला या ठिकाणी प्राप्त झालं होतं, ती मनुस्मृती नावाचा कायदा बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे जाळून काढावा लागला. आज आम्हाला गरज काय, आज आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी इतके सगळे वैभव तुम्हाला प्राप्त करून दिलं. स्वतःचे 5 पोटची पोरं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गमावली. मग त्यांचं या ठिकाणी केवळ आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कृतीमध्ये ज्यावेळी आम्ही अनुभवाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ज्यावेळी आम्ही कृतीमध्ये घेऊ, त्यावेळी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य काय हे आम्ही आमच्या मुलांना कधीतरी आम्ही आमच्या मुलांना समजून सांगणं हे देखील बांधवांनो खरं तर गरजेचं आहे. छत्रपती शिवाजीराजे की छत्रपती शिवाजीराजांचे म्हणजे अनेक दाखले आपण जर पाहिले पुस्तकांमध्ये तर आपल्याला माहिती की जगातील एकमेव आदर्श आहे छत्रपती शिवाजीराजांचं की स्त्रीचा सन्मान करणारा राजा. आपल्याला माहिती की दरबाराचा प्रसंग आहे की छोटेसे छत्रपती शिवाजी राजे आहेत आणि चोरून त्या ठिकाणी नाच गाण्याचा कार्यक्रम पाहतात. ही गोष्ट ज्यावेळी मासाहेब जिजाऊंना कळते त्यावेळी मासाहेब जिजाऊ त्या ठिकाणी येतात आणि बाल शिवाच्या पाठीवर एक धपाका मारतात आणि त्याला सांगतात की बाल शिवबा तुला बाया नाचवणारा व्हायचं नाही तर तुला बाया वाचवणारा व्हायचंय. हे घडलंय या महाराष्ट्रामध्ये, हे घडलंय या महाराष्ट्रामध्ये. हे आम्ही आमच्या मुलांना कधी सांगणार आहोत की नाही हा खरं तर बांधवणं या ठिकाणी प्रश्न आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांचे इतिहास म्हणजे बाहेरचे इंग्रज लोक आजही छत्रपती शिवाजी राजांचा कार्याचा कर्तृत्वाचा या ठिकाणी गौगवा या ठिकाणी केला जातो. कारण छत्रपती शिवाजी राजे हे तितक्या उंचीचे, हे तितक्या ताकदीचे आहेत. आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी राजाने या हिंदवी स्वराज्याची खऱ्या अर्थानं स्थापना केली. आणि हे करत असताना अनेक गडांचा आपण जर इतिहास केला तर त्या प्रत्येक गडाला छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचं नाव दिलं का? नाही, देऊ शकले असते ना. संभाजीगड, शहाजीगड, जिजाऊगड, परंतु नाही. रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड, लोहगड अनेक गडांना या ठिकाणी नावं दिली परंतु स्वतःचा दिलं. पण आज काय या महाराष्ट्राची परिस्थिती आहे? आम्ही एखादा वडापावची गाडी टाकली की छत्रपती शिवाजी वडापाव, आम्ही एखादं विडी बंडला देखील संभाजी विडी म्हणून या ठिकाणी नाव दिलं जातं आणि इथेच महापुरुषांच्या विचारांची आम्ही हत्या या ठिकाणी करतो. आज गडकोट किल्ले जे 350 वर्षापूर्वी या महाराजांनी खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यासाठी ऊर्जेचे आणि प्रेरणेचे स्रोत या ठिकाणी निर्माण करून दिलेत, त्या गडांचे आजही इथला बुरुज हल्ला नाही. परंतु त्या गडावर जाऊन आमची मुलं ज्यावेळी त्या ठिकाणी काही विध्वंस कृती करतात त्यावेळी हा महापुरुषांच्या विचारांचा पराभव आहे. आणि म्हणून आमची पिढी ही शिकल्या पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला, जगण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला, पाणी पिण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला, नव्हे तर थुंकण्यासाठी देखील आम्हाला संघर्ष करावा लागला. काही लोक म्हणतात इतिहास या ठिकाणी काढायचा नाही, परंतु जे इतिहास विसरतात ते इतिहास कधी घडवू शकत नाहीत. मग आमचा इतिहास काय होता तर कमरेला डहाळ्या आणि गळ्यामध्ये मडके हा आमचा इतिहास. परंतु हा इतिहास बदलवण्याचं, दिल्लीच्या तख्ताला देखील खाली खेचून आणण्याचं सामर्थ्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानामुळे हा महापुरुष जर जन्माला आलाच नसता तर काय परिस्थिती या ठिकाणी झाली असती हे आम्ही या ठिकाणी अनुभवलं पाहिजे बांधवांनो. आणि म्हणून आम्ही आमच्या मुलांना बाबासाहेब आंबेडकर असतील, हे छत्रपती शिवराय असतील किंवा महात्मा फुले असतील, या सगळ्या महापुरुषांचा विचार देणं या ठिकाणी गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची काही बोध वचने आहेत ती केवळ वाचण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी चांगली नाहीत तर त्यांचं अनुकरण करा. अरे 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. कारण शेळीचा बळी दिला जातो, वाघाचा बळी दिला जात नाही. एका प्रबोधनकारी गोष्टीतून तुम्हाला याचं सार सांगतो की एक वाघाचं बछडं आहे आणि ते वाघाचं बछडं मेंढपाळाच्या कळपात जाऊन जातं आणि त्याचं अस्तित्व तो हिरून जातो. मी वाघ आहे तो स्वतःला विसरून जातो आणि ते मेंढपाळामध्ये गेल्यानंतर मेंढ्याच प्रमाणे तो खायचा, त्यांच्याप्रमाणेच राहायचा, त्यांच्यासारखाच तो मेवमेव करायचा, त्याचं अस्तित्वच तो विसरून जातो. एक दिवस त्या ठिकाणी एक दुसरं वाघाचं बछडं येतो. तो त्याला म्हणतो अरे तू तर वाघ आहेस आणि तू या मेंढपाळाच्या याच्यामध्ये तू काय करतोस, चल माझ्या सोबत. तो त्याला सोबत घेऊन जातो आणि एका पाणवठ्यावर नेऊन जातो. पाणवठ्यावर त्याला नेतो, त्याचं प्रतिबिंब त्याला दाखवतो. त्याला कळतं अरे मी तर वाघ आहे, मी वाघ असताना सिंहाची डरकाळी फोडत असताना मी शेळीसारखं का गुरगुरतोय. आजही या समाजाचं तेच झालेलं आहे. वाघासारखं आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं, परंतु आम्ही जर मेंढ्यासारखं जगत असाल तर आमचं अस्तित्व काय. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हजारो वर्ष अन्य अत्याचाराच्या गर्तेत जो समाज पिचत पडलेला आहे त्या समाजाचा उद्धार करण्यास जर मी असमर्थ ठरलो तर स्वतःला गोळी घालीन. अरे गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. हे बाबासाहेब आंबेडकरांनी का सांगावं लावलं? मतदानाचा अधिकार केवढा मोठा अधिकार तुम्हा आम्हाला दिलेला आहे की एक वेळ तुम्हाला पोटामध्ये अन्न नसेल तर चालेल, एक वेळ अंगावर कपडे नसतील तर चालेल, परंतु हा देश वाचवण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावून खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजवाल ना त्यावेळी हा देश वाचेल. आणि म्हणून मतदानाचा अधिकार सायमन ब्युरो कमिशन या भारत देशामध्ये येतात आणि ते ही गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांना समजते. सायमन ब्युरो कमिशन म्हणतात की या देशामध्ये
मतदानाचा अधिकार कोणाला देवा? गांधी सरकार, नेहरू सरकार, सगळी कमिटी या समोर आहे. कमिटी समोर प्रश्न करतात. प्रत्येक जण आपापल्या परीने या ठिकाणी उत्तर देतात. काही म्हणतात की या देशामध्ये जे राजे रजवाडे आहेत यांना मतदानाचा अधिकार द्या. काही म्हणतात की या देशामध्ये 8वी पास असणाऱ्या माणसाला मतदानाचा अधिकार द्या. बाबासाहेब आंबेडकरांना ही गोष्ट समजते. बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी येतात आणि बाबासाहेब आंबेडकर सायमन ब्युरो कमिशनला सांगतात हे असं चालणार नाही. अरे, ज्या व्यवस्थेने आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाकारला होता, आमचे लोक शिक्षणात नाहीत तर ते नोकऱ्यात कुठून येतील? तुम्ही एक काम करा, या देशामध्ये वय वर्ष 18 वर्ष पूर्ण असणाऱ्या प्रत्येक माणसाला तुम्ही मतदानाचा अधिकार द्या. आणि तो मतदानाचा अधिकार आज आम्ही मतदार पेटीमध्ये टाकून खऱ्या अर्थानं, म्हणजे एक वेळ आपण म्हणतो की राजा हा राणीच्या पोटीतून जन्माला यायचा, परंतु आज राजा हा मतदार पेटीतून जन्माला येतोय. ही किमया जर कोणाची असेल तर ती म्हणजे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून एका हयातीमध्ये मनुस्मृती जाळणारा आणि त्याच हयातीमध्ये भारतीय संविधान निर्माण करून देणारा एकमेव जगाच्या पाठीवरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी तुम्ही आम्ही समजून घेणं खरं तर गरजेचं आहे. या ठिकाणी चिठ्ठी आलेली आहे. मला गांभीर्य आहे की या ठिकाणी आपल्याला मनोरंजनाचा देखील कार्यक्रम आहे की या 1-2 मिनिटांमध्ये मी माझं या ठिकाणी व्याख्यान संपवतो. की या ठिकाणी महापुरुष हे विचारांचे असतात. महापुरुषांचे विचार हे कधी मरत नसतात. महापुरुषांना तुम्ही आम्ही जातीमध्ये बंदिस्त करणं सोडा बांधवांनो. एक छोट्याशा किस्स्यातून सांगतो की एका ठिकाणी व्याख्यान चालू आहे आणि व्याख्यानाला त्या ठिकाणी काल्पनिक आहे, परंतु त्यातून मर्मित अर्थ तुम्ही समजून घ्या बांधवांनो. की त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे, महात्मा फुल्यांचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. तो व्याख्याता सांगतोय की माझं व्याख्यान संपल्यानंतर या ठिकाणी जे काही पुतळे आहेत त्याच्यातून जे जे तुम्हाला काही गोष्ट आवडेल ती गोष्ट तुम्ही सोबत घेऊन जा. व्याख्यान संपतं, रात्र संपते आणि प्रत्येक जण येऊन त्या ठिकाणी कुणी छत्रपती शिवरायांची जिरे टोपी घेऊन जातो, कुणी तलवार घेऊन जातो, कुणी काठी घेऊन जातो. ज्याच्या हाताला जे जे सापडेल ते सगळेच्या सगळे घेऊन जातात आणि फक्त राहतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातातील भारताचं संविधान. त्याला हात लावण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये कुणाची झाली नाही. ही महाराष्ट्राची ताकद तुम्ही आम्ही आमच्यामध्ये निर्माण करा बांधवांनो. महापुरुषांना जातीत वाटू नका, तर महापुरुषांना जातीच्या बंधनातून जोखडातून बंदिस्त त्यांना बाजूला काढा आणि खऱ्या अर्थाने या भारत देशाला सुख समृद्धीचे दिवस येतील. आम्ही महापुरुषांचा विचार ज्वलंत आणि जागृत ठेवणं ही खरं तर काळाची गरज आहे. वेळेअभावी या ठिकाणी आपल्याला थांबावं लागणार आहे. मी जाता जाता माझ्या 2-4 शेरोशायरीने या ठिकाणी माझ्या भाषणाचा या ठिकाणी समारोप करतोय. की बाबासाहेब आंबेडकर कवितेतून तुम्हाला सांगतो की भीमा तू होतास म्हणून दिवस बरे गेले, भीमा तू होतास म्हणून दिवस बरे गेले, अरे दगड झालेल्या मनांना क्रांतीचे तडे गेले. भीमा तू होतास म्हणून बरे झाले, अरे दगड झालेल्या मनांना क्रांतीचे तडे गेले. अरे ढोरासारखं जगणं आणि पशु समान जगणं, अरे ढोरासारखं जगणं आणि पशु समान जगणं, घोडभर पाण्यासाठी आयुष्यभर तग धरणं. फार काही मिळत नव्हते, पोटासाठी मिळत गेले. भीमा तू होतास म्हणून दिवस बरे गेले, अरे दगड झालेल्या मनांना क्रांतीचे तडे गेले. काळ्यावर पांढरं करणं हे माहीत नव्हतं, काळ्यावर पांढरं करणं हे माहीत नव्हतं. भावनेलाही भाषा असते हे माहीत नव्हतं. आम्ही नाही पण आमचे लेख नातू शिकत गेले. भीमा तू होतास म्हणून दिवस गेले बरे गेले, अरे दगड झालेल्या मनांना क्रांतीचे तडे गेले. आणि म्हणून ही क्रांती जागृत ठेवण्यासाठी, कारण महालच्या चबुतऱ्यावर आहे की क्रांतीचा विस्ताव हा सदैव जागृत ठेवा. क्रांतीला कार्यक्रम असल्याशिवाय क्रांती नाहीतर गळून पडेल. म्हणून ही क्रांती या ठिकाणी जागृत ठेवण्यासाठी खरे तर हे प्रयोजन आहे. आणि म्हणून तू प्रज्ञापुत्र करुणेचा सागर, तू प्रज्ञापुत्र करुणेचा सागर, शिलाचा हिमालय होतास, अरे कित्येक खंड काव्य लिहावीत इतका तू महान होतास. तू पाणी होतास, तू आग होतास, तू पाणी होतास, तू आग होतास, अरे बहुजनांच्या उद्धारासाठी तू अर्पिलेस प्राण. तुझ्या स्मृतीस माझे शतकोटी प्रणाम, तुझ्या स्मृतीस माझे शतकोटी प्रणाम. अरे केलास जगाचा तू उद्धार भीमराया, अरे जीवनाला आकार तू दिलेस भीमराया. अरे पेटविलीस तू तुझ्या विषमतेची ज्योती, एकमेव तू उभा दमदार भीमराया, एकमेव तू उभा दमदार भीमराया. या ठिकाणी आयोजकांनी आदर्श मित्रमंडळ वासुंडे आणि मातोश्री रमाबाई महिला मंडळ यांनी या ठिकाणी याच मातीतल्या माणसाला, याच मातीतल्या व्यक्तिमत्वाला या ठिकाणी तुमच्या समोर
माझ्या परीने व्याख्यान सांगण्याची संधी प्राप्त करून दिल्याबद्दल मी आदर्श मित्रमंडळ वासुंडे यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी बरेचसे मान्यवर, सामाजिक, धार्मिक, राजकीय चळवळीतील अनेक मान्यगण, काही आमचं शिक्षक वृंद, सगळीच्या सगळी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होऊन खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी मला गेले अर्धा तास या ठिकाणी शांततेचं सहकार्य केल्याबद्दल मी मनपूर्वक आपल्या आयोजकांचं आणि आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहतो। आणि पुन्हा एकदा या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय भारत। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद गायकवाड सर, आपण इथे सुंदर असं व्याख्यान दिले। या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय सर्व अतिथीगण इथे आलेले आहेत आणि अगदी थोड्या वेळातच महाराष्ट्राचे लोकप्रिय सुप्रसिद्ध गायक कुणाल बोबडे पार्टी जळगाव आणि अश्विनीताई राजगुरू पार्टी मुंबई यांचे इथे आगमन होणार आहे। सन्माननीय सभापती महोदया तथा आदरणीय जिल्हा परिषद सदस्य यांना आता त्यांच्या पुढील कार्यक्रमासाठी आपल्यामधून ते रजा घेत आहेत, त्या इथे आले आणि या कार्यक्रमाची उंची आणि शोभा वाढवलीत, त्याबद्दल सन्माननीय सभापती महोदयांचं आपण मनपूर्वक ऋण व्यक्त करूया। आणि आता लगेचच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कुणाल बोदडे आणि पार्टी जळगाव यांना विनंती आहे की आपण लगेचच स्टेजवर यायचंय आणि महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका अश्विनीताई राजगुरू आणि पार्टी मुंबई यांनाही विनंती आहे की आपण लगेचच या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे यायचं। या दरम्यान आदरणीय सचिनजी मोहिते यांचे जे शुभागमन झालेले आहे, त्याच पद्धतीने सुशीलजी मालुसरे यांचे शुभागमन झालेले आहे, यांचं आपण सहर्ष स्वागत करणार आहोत। मित्रांनो, आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला अध्यक्षा सन्माननीय शिंदे मॅडम आणि सन्माननीय जाधव मॅडम या सुद्धा आलेल्या आहेत विचार मंचकावर, त्यांचाही शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत। चला मित्रांनो, आज या कार्यक्रमाच्या या विचार मंत्रांच्या मेळाव्याच्या निमित्ताने या विचार मंचकावर सन्माननीय मराठी उद्योजक आणि आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून उत्तम कार्य करत असताना उद्योग जगतामध्ये आपलं नाणं किती खणखणीत आहे हे दाखवणारे माननीय श्री सचिनजी मोहिते इथे आलेले आहेत। मी सचिनजींना विनंती करतोय की या विचार मंचकावर येऊन आपण या शुभ सन्मानाचा, शुभ सत्काराचा इथे स्वीकार करावा, मी विनंती करतोय। मी विनंती करतोय आदरणीय सरपंच महोदयांना की आपल्या शुभ हस्ते एक युवा उद्योजक आणि आपल्या वडिलांचं नाव अगदी द्विगुणित करणारे एक अतिशय उत्तम हसतमुख व्यक्तिमत्व 4-5 आपण बघतो ना, कायमच मराठी माणूस उद्योग जगतामध्ये पुढे असतो आणि त्या उद्योग जगतामधील प्रातिनिधिक स्वरूप सचिनजी मोहिते यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे। सचिनजी यांना विनंती आहे की आपण या शुभ सन्मानाचा स्वीकार करावा आणि आपण आसनस्थ व्हावं। तदनंतर आदरणीय अनिलजी मोहिते हे सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांनाही माझी विनंती आहे की या आजच्या 135व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने मी विनंती करतोय की आज उत्सव कमिटीच्या वतीने आदरणीय अनिलजी मोहिते यांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत। आनंद सोहळ्याला माधुर्य कलिकांचे अन स्वागत करूया उपस्थित मान्यवरांचे। आज हा विचार मंच तुमच्या येण्याने अगदी द्विगुणित झालेला आहे, त्यांचं सहर्ष स्वागत आपण करूया। सन्माननीय जांभूळपाडा ग्रामपंचायत सन्माननीय सदस्य, अगदी युवा नेतृत्व, जांभूळपाडा ग्रामपंचायतीचा कार्यभार अगदी सक्षमपणे सांभाळणारे सुशीलजी मालुसरे इथे आलेले आहेत। एक अगदी युवा नेतृत्व आहे, त्यांचा शुभ सन्मान आपण उत्सव कमिटीच्या वतीने इथे करणार आहोत। मला त्यांना विनंती आहे की या शुभ सन्मानाचा आपण इथे स्वीकार करायचा आहे। मी तदनंतर आपल्या महिला कमिटीच्या अध्यक्षा हौसाबाई महादू साळुंके आणि उपाध्यक्षा शोभाताई बबन साळुंके यांना विनंती करतो की आपण अतिथी मंचकावर यायचं। आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय शिंदे मॅडम आणि सन्माननीय जाधव मॅडम यांचा यथोचित इथे मान सन्मान इथे करणार आहोत, कारण विश्वरत्न महामानव घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वा जयंती महोत्सव आणि सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो शिक्षणाचा बीज पेरलेला आहे
त्या बीजांचं अंकुरण इथे होत आहे। त्यामुळे आदरणीय जाधव मॅडम आणि आदरणीय शिंदे मॅडम हे दोघींनाही विनंती आहे आणि वाघमारे मॅडम यांना सुद्धा एक एक करून आपण शुभ सन्मानित करणार आहोत। मी विनंती करतो सर्वप्रथम आदरणीय जाधव मॅडम यांना की आपण पुढे यायचं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय अध्यक्ष हौसाबाई साळुंके यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या आपल्या सावित्रीच्या लेकींचा इथे बहुमान शुभ सन्मान आपण मातोश्री रमाबाई महिला मंडळ आदर्श नगर वासुंडे यांच्या वतीने इथे करणार आहोत। आज ज्ञान दिन समता दिन म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा जयंती महोत्सव साजरा करतो। कॅनडा असेल ब्रिटन असेल अशा ठिकाणी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता क्रांती दिन या नावाने हा दिवस साजरा केला जातो आणि या प्रज्ञा सूर्याचा आजचा विचार मंचकाचा शुभ सन्मान आपण करतोय। मी जाधव मॅडम यांना विनंती करतोय की आपण आसनस्थ व्हावं। तदनंतर आदरणीय शिंदे मॅडम या सुद्धा इथे आलेल्या आहेत कारण आंबेडकरी चळवळी या महिला आघाडीच्या निमित्ताने सातत्याने सुधागड तालुक्याच्या खेडोपाड्यात वाड्या वस्त्यांमध्ये या आंबेडकरी चळवळीचे विचार बहुजनांसाठी देणाऱ्या आदरणीय शिंदे मॅडम असतील जाधव मॅडम असतील आणि सन्माननीय आदरणीय आमच्या वाघमारे मॅडम या विटसेवरून आलेले आहेत त्यांचाही बहुमान शुभ सन्मान आपण मी विनंती करतोय उपाध्यक्षा शोभाताई बबन साळुंके यांना की आपल्या शुभ हस्ते आदरणीय वाघमारे मॅडम यांचा सहर्ष आपण स्वागत करायचं आहे। मित्रांनो या महिलांना शिक्षणाचा यांना व्यक्त होण्याचा यांना पुढे जाण्याचा यांना कर्तबगारी दाखवण्याचा जो संधी आणि जो बहुमान इथे लाभलेला आहे तो म्हणजे सावित्रीबाई फुले महात्मा फुले आणि घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळालेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुवर्य माननीय श्री नरेशजी शिंदे सर यांचाही शुभ सन्मान आपण करणार आहोत आणि आदरणीय राजेजी जाधव सर यांचाही शुभ सन्मान आपण करणार आहोत। मी शिंदे गुरुजींना विनंती करतोय जाधव सर आणि आदरणीय राजेजी जाधव सर आणि नरेशजी शिंदे सर आंबेडकरी चळवळीला पुढे नेणारे हे व्यक्तिमत्व आहे। सुधागड तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या निमित्ताने कमिटीच्या निमित्ताने मग उत्सव कमिटीच्या निमित्तानेही आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या 135व्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आपण त्यांचं या विचार मंचकावर हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूया। तदनंतर या कार्यक्रमासाठी आंबेडकर विचारांना तळागाळामध्ये पोहोचवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे मितभाषी राजेजी जाधव सर इथे आलेले आहेत। राजेजी जाधव सरांचा बहुमान शुभ सन्मान आपण इथे करतोय। असं म्हणतो ना की विद्येविना मती गेली मतीविना गती गेली आणि या विद्येचं इथे रोपटं लावणारी ही सगळी गुरुतुल्य व्यक्तिमत्व इथे त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय। सन्मान्य तेजस्वी मोहिते यांचा शुभ सन्मान आपण करणार। तेजस्वी मोहिते यांना मी विनंती करतोय तेजस्वी मोहिते यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत। माझी विनंती आहे की या आपण मुख्य अतिथी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आणि ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण आतुर झालेला आहात असे कुणालजी बोदडे आणि पार्टी जळगाव यांचे इथे आगमन होत आहे। माझी विनंती आहे ज्या ज्या बाईक किंवा गाड्या इथे प्रांगणामध्ये लावल्या ते कृपया आपण बाजूला करायच्यात कारण आपल्यासाठी सुंदर व्यवस्था आपण केलेली आहे। ज्या बाईक आहेत दोन त्या आपण कृपया तिथून हलवाव्यात अशी आयोजकांकडून सूचना आलेली आहे आणि त्याच्या सोबतच महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका अश्विनीताई राजगुरू आणि पार्टी मुंबई या दोन्ही आपल्या गायक कलावंतांना आणि त्यांच्या सर्व सहकारी वृंदांना त्याच पद्धतीने वादक वृंदांना विनंती आहे की आपण लगेचच विचार मंचकावर यायचं आहे या स्टेजवर यायचं आहे। आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये हा विचार मंच आणि आदर्श मित्रमंडळ वासुंडे तथा मातोश्री रमाबाई महिला मंडळ आदर्श नगर सारनाथ बुद्ध विहार वासुंडे यांच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करूया। मी विनंती करतोय महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आंबेडकरी चळवळीला आपल्या गीतातून कोंदण चढवणारे आणि आपल्या गीतातून व्यवस्थेवर आसूड ओढणारे कुणालजी बोदडे आणि पार्टी जळगाव यांना विनंती आहे की आपण यायचं आहे आणि महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका अश्विनीताई राजगुरू आणि पार्टी मुंबई यांनाही विनंती आहे आयोजकांकडून की आपण आता स्टेजकडे वाटचाल करायची आहे। आपले सगळा वाद्यवृंद इथे यायचं। याच दरम्यान
आमचे तरुण सहकारी मित्र माननीय मनोजी शिंदे यांचे इथे शुभागमन झालेले आहे। मनोजी शिंदे यांना विनंती आहे मनोज भाईंना की आपण मुख्य अतिथी मंचकावर यायचं आहे। आपला शुभ स्वागत मनोजी इथे आपण करणार आहोत। महामानव क्रांतीसूर्य विश्वरत्न प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या 135व्या जयंती महोत्सवाचं शुभ औचित्य साधून आपण जयंती कमिटी उत्सवच्या निमित्ताने मनोजी शिंदे यांचा मायेची उपदार शाल आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे या आदर्श मित्रमंडळ वासुंडे यांच्या वतीने हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करूया। हा संपूर्ण सोहळा केटीसी लाईव्ह वर आपण पाहताय। उद्या तुम्हाला त्याचं थेट प्रक्षेपण आता लाईव्ह बघायला मिळतंय, टीव्ही स्क्रीनवर सुद्धा बघायला मिळतंय। तुम्हा सगळ्यांच्या वतीने त्यांचं संपूर्ण सभा मंडप ज्यांनी व्यवस्थित साकारलेला आहे असे डीजे स्वराज सतीश दिने आणि त्यांचे सहकारी आणि सगळ्या मित्र परिवाराचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया। आणि लगेचच आता या सुंदर अशा गीत मालिकेचा म्हणजे कुणालजी बोदडे आणि अश्विनी राजगुरू यांच्या जुगलबंदीची लगेचच सुरुवात करूया।
हॅलो 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 महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कुणालदादा बोदळे यांचं एक ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका अश्विताई राजगुरू यांनी लवकरात लवकर स्टेजच्या ठिकाणी यायचंय.
हॅलो हॅलो महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक कुणाल दादा बोधले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तरी त्यांनी कृपया स्टेजवरती यायचंय. तसेच महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका अश्विनीताई राजगुरू यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचंय आणि आपण सर्वांनी शांततेने या कार्यक्रमाचा आनंद घ्याल अशी आशा बाळगतो. हॅलो मग तेच आहे ना मग तू माय मी लेकरू दादा असं घेऊ थांबा याच्यात पाहिजे हे काय ठेवलंय ना आपल्याला काय ठेवलंय ना आपले तू रोजचं म्हणायचं ना
हॅलो